आले रघुनाथ, आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ, अवघा जय जयकार आलिंगिला भरत, आनंदले नर आनंदले लोक नर नारी परिवार, शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर, करती अक्षयवाणी ओवाडी ती रघुवीरा, करती अक्षयवाणी ओवाडी ती रघुवीरा, लक्ष्मी सहित लक्ष्मण दुसरा, आनंदले लोक नर नारी परिवार, शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर, झाले रामराज्य आनंदली सकळे, झाले रामराज्य आनंदली सकळे, तुका म्हणे गायी वत्से नर नारी बाळे, आनंद झाला आनंदले लोक नर नारी परिवार, शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर, पांडुरंगा करू लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ, आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ, अवघा जय जयकार आलिंगिला भरत, आनंदले लोक नर नारी परिवार, शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान जेव्हा अयोध्येत आले तेव्हा अयोध्येचा काय उत्कर्ष झाला आणि लोकांनी तो आनंद कसा व्यक्त केला याचा गोड विचार करणारा अभंग आहे. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी सर्व श्रोते मंडळी यांच्या भव्य आणि पावन उपस्थितीमध्ये संत श्री सखाराम बाबा यांच्या पावन दरबारात आदिशक्ती मुक्ताईच्या पावन पंचक्रोशीत संत शिरोमणी गजानन महाराज यांच्या पावन पंचक्रोशीत अनेक साधू संतांच्या आशीर्वादाने पुनीत झालेली ही भूमी, अनेक साधू संतांच्या प्रेरणेने आशीर्वादाने त्यात वासुदेव बाबा महाराज असतील आदी करून सर्व संत मंडळी यांच्या संस्कारात परमार्थामध्ये रूढ झालेली ही भूमी आणि त्या भूमीमधील अत्यंत परमार्थाच्या दृष्टीने आदिभौतिकता आणि आध्यात्मिकता या दृष्टीने प्रतिष्ठा प्राप्त असणार आपलं हे केळीवेळी गाव. आपल्या केळीवेळी गावामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची जी परंपरा आहे त्याला 36 वर्ष पूर्ण या वर्षी होत आहेत. आणि या 3 तपाची जी आपण ज्ञानेश्वरी पारायणाची सेवा केली 3 तप त्या तपाच्या निमित्ताने या गोड उत्सवाचं आयोजन करायचं सर्व ग्रामस्थांनी ठरवलं. त्यामध्ये गावात बाहेर हिंडे आडी देवदेवीची केली चिपुडी आयसे जागविले अवघे. आता आयसे काय आता आयसेची अवघे जन नाही आयसे जागविले अवघे जन. सगळ्या जनामध्ये परमार्थाचा प्रचार प्रसार करण्याकरता स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु नतुसिंग बाबांनी चालू केलेला दौरा मला वाटतं हा सुद्धा 1 तपानंतर पुन्हा आला.
एक तपानंतर पुन्हा या ठिकाणी आलेला आहे आणि या सर्व महाराज मंडळीच्या उपस्थितीत या त्रितपपूर्ती या सोहळ्याचा आपण आनंद लुटतो आहोत. त्याचप्रमाणे लिखित रूपाने 1.5 कोटी जपाची पूर्ती आपण केलेली आहे. हेही निमित्त आहे आणि अजून एक निमित्त आहे, उद्या राम मंदिराचं उद्घाटन आहे, हेही निमित्त आहे. आणि या सर्व निमित्ताचं औचित्य साधून हा मिलाप या ठिकाणी घडून आला आणि या कार्यक्रमाचं आयोजन झालं. या कार्यक्रमाचं आयोजन होत असताना या उत्सवातील उपांत्य चिंतन सेवा, सर्व दौरा मंडळ, त्याचप्रमाणे या उत्सवाचे मार्गदर्शक माझे गुरुतुल्य ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण पंढरीनाथजी महाराज आरू यांच्या आज्ञेतून आमचे बकाल भाऊ आदी कोणी सर्व परमार्थिक स्नेही मंडळी यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. खर तर 2019 साली एकदा मी केळीवेळीला आलो होतो. केळीवेळीला 2019 साली आलो, पण केळीवेळीला येण्याची पुन्हा वेळ माझ्यावर आली. केळीवेळीला येण्याची पुन्हा एकदा वेळ माझ्यावर आली आणि त्यात मला मोठा आनंद आहे. त्या निमित्तानं तुमचं दर्शन घडलं, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी प्राप्त झाली. त्या संधीचा आपण सोनं करण्याचा प्रयत्न करू. मी अभंग आज हा का निवडला हे मला नाही वाटत त्या मंडपातल्या तरी श्रोत्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. आणि जर सांगावं लागलं तर विठाला अवघ्या भारतवर्षाचे भारतभूमीचे भाग्योदय झालेला आहे आणि उद्या राम प्रभू मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत. आणि जवळजवळ राम मंदिरामध्ये काल परवाच्या दिवशीच रामलला आलेले सुद्धा आहेत. अयोध्येला रामराया आलेले आहेत. आता फक्त उद्या सिंहासनावर बसणार आहेत, एवढंच आहे. नाहीतर राम 2-4 दिवसापासून आलेले आहेत. मग राम आल्यानंतर काय होत असतं याचाच विचार आपल्याला करायचा आहे. हो, हा विचार करायचा आहे. आणि तो विचार आमच्या बुद्धीनं करण्याऐवजी संतांच्या बुद्धीने करू आपण. कारण का, आपल्या बुद्धीवर लय विश्वास ठेवू नये माणसानं. आपली बुद्धी लय हलकट. आपली बुद्धी कुठं नेल आणि कोणाला नेल आणि कशी नेल सांगता येत नाही. म्हणून नाथांनी निश्चून सांगितलंय आम्हाला, हो, मनाजी पाटील देह गावीचा, हो, विश्वास धरू नका त्याचा, घात करील नेमाचा पाडील फशी. आणि परमार्थात असंच आहे, मनोमार्गे गेला तो येथे मुखला, एकी स्वयंबुद्धीच्या बाहेर घाले तयाची शुद्धीची नाही. म्हणून रामरायाच्या आगमनाचा आनंद आमच्या बुद्धीने आम्ही शब्द दरिद्री, आम्ही अनुभव दरिद्री काय व्यक्त करणार. म्हणून तुकोबाऱ्याचा एक अभंग आपण निवडलेला आहे. राम मंदिर आणि त्या संबंधाने मी समारोपात नक्कीच बोलणार आहे. आधी अभंगाच्या दृष्टीने तुर्तास विचार करू की राम प्रभू जेव्हा अयोध्येत आले तेव्हा काय झाले. ऐका मंडळी, ऐका. सगळे जीव आहेत ना, जीव दशेला यायलाच नव्हते पाहिजे, पण आले बा. खर तर आम्ही मूळचे देवच आहेत. देवाची बरे, देवाची बरे. तो का म्हणे हे खरे तुम्ही, याला इको असला तर बंद करू टाका. वरती आवाज आहे का? ठीक. खर तर आम्ही जीव दशेला यायलाच नव्हतं पाहिजे, पण चला आलो. आता ते आलो कसे याचा विचार करत बसण्यात वेळ घालू नये म्हणे. परभणीकर गुरुजी उदाहरण द्यायचे याला. रंगनाथ गुरुजी परभणीकरचं प्रसिद्ध उदाहरण आहे गुरुजींचं. गुरुवारी डॉक्टर महाराज सदैव ते पाठामध्ये सांगत असतात. ते काय झालं म्हणे, ब्राह्मणाचं श्राद्ध होत आणि ब्राह्मणाच्या श्राद्धामध्ये आदल्या दिवशी उपवास धरावा लागतो म्हणे. मग त्या ब्राह्मणाला ज्यांना ज्यांना पितर ठेवलं, नुसतं पितरालाच नाही इतरांना सुद्धा उपवास करावा लागतो म्हणे आदल्या दिवशी. ते पितर आणि इतर आदल्या दिवशीचे उपवास आहे. आणि ब्राह्मणाच्या श्राद्धाची दुपारची 12ला पंगत बसली. आलं का, पोहोचलं का, आलं का तुमच्यापर्यंत, आली का पुरी, आली का शिकीर, सगळी चर्चा झाली. करायची का सुरुवात, करायची का सुरुवात म्हणतानाच एक जण म्हटला, ओ भूमंडळी ऐका, ओ भूदेवांनो ऐका म्हणे, माझी एक शंका आहे. म्हणे काय शंका आहे? माझी शंका अशी आहे की जर श्राद्धाच्या पंक्तीत जेवायला बसल्यानंतर धोत्रात जर घाण झाली, लूज मोशन झालं, समजा, आता सोपं बोलू आपण, जरा कळतं ना तुम्हाला का, धोतारात संडास झाली म्हणावं लागेल, काय करावं काय लागेल नेमकं तुम्हाला. धोत्रात जर घाण झाली तर त्याला प्रायश्चित्त काय?
बाकीचे म्हणले अरे होणं शक्यच नाही, कारण आदल्या दिवशीचा काय उपवास आहे, कशी होईल? जरी अनावर भावना झाली तर ते आदल्या दिवशी पोट बिघडल्यावर होत असतं, आदल्या दिवशीच उपवास होईल कशी? नाही पण झालीच तर. अरे होणारच नाही तर चर्चा करतो कशाला? नाही पण झालीच तर. अरे शक्यच नाही, तिने मलाच झाली, त्याला माझ्याकडे काय बघत ते मलाच झाली. मग तिथं गुरुजी म्हणायचे, म्हणतात आता कशी झाली याची चर्चा करत बसू नको, आधी ध्वनी विठाला विठाला. मूळचा सुखरूप असणारा जीव, मूळचा आनंद रूप असणारा जीव, सद्रूप चिद्रूप देवरूप असणारा जीव, जीव दशेला का आला याच्या चर्चेत जास्त वेळ घालवण्यापेक्षा ही जीवदशा आमची कशी संपेल याचा प्रयत्न साधकाने सदैव करावा. सुखरूप आहे मूळचा, हो, आणि मग सुखाला सुखाची अपेक्षा कशी काय झाली बरं? हो नाही पण झाली. ताण्याला नाताच्या घरची उलटी खून आणि पाण्याला मोठी लागली तहान. मूळचाच सुखरूप जीव, आणि सुखरूप जीवाला सुखाची अभिलाषा निर्माण झाली. मग एक आहे झाली ना, आता हो द्या जशी झाली तशी, आता पूर्ण केली पाहिजे. पण होतं काय मंडळी, तुम्ही आम्ही जीवनामध्ये सुखाची लेवल पूर्ण करण्याकरता, सुखाच्या पूर्ती करता कधी कधी जडाचा आश्रय घेतो. आम्ही जडापासून सुखाची अपेक्षा करतो. जड म्हणजे घर दार पैसा अडका एवढंच नाही, देह, देह सुद्धा आपल्याकडे कोणत्या यादीत घेतला जातो? जडाच्या यादीत घेतला जातो. म्हणजे देह आणि देहाला लागणारे भोग या जडाचा संग्रह करत बसतो, जडाचा संग्रह. पण जड माणसाला सुखापर्यंत नेतं का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. किती गोळा केलं तर माणसाला समाधान होईल? हो, उदाहरण सांगतो माता माऊलींनो, किती साड्या घेतल्यावर आता बस झालं असं वाटेल तुम्हाला? खरं सांगा, कपाट उघडले की अंगावर पडतात का नाही? खोटं नाही बोलायचं देवा दारात, आहे का नाही? यांच्याकडे एवढ्या साड्यात, ह्या जर गेल्या पंढरपूरच्या वारीला म्हणतो मी, असं काय बघा माझ्याकडे, पंढरपूरच्या वारीला म्हणतो मी, ह्या जर पंढरपूरच्या वारीला गेल्या तर 18 दिवसात 36 बदलतील, एवढ्या आहेत का नाही? तरी तुमच्या कानावर संक्रांतीला आलंच असेल, साडीच नाही मला, साडीच नाही मला. कधी तृप्ती होणार आहे त्या संग्रहानं? वस्त्राच्या संग्रहानं होते, धनाच्या संग्रहानं होते. महाराज झोपड्यात राहणारे इंदिरा आवास मध्ये गेले, इंदिरा आवास मधले घरकुल मध्ये गेले, घरकुल मधले माड्यात गेले, माड्यातले सोसायटीत गेले, सोसायटीत रो हाऊस मध्ये गेले, रो हाऊस मध्ये बंगलो मध्ये गेले, बंगलो मधल्याने स्वतःचे बंगले बांधले, 3-3 मजले बांगले. आमच्या एकाने इतका प्रवास केला आणि त्याच्या 3 मजल्याचा बंगला आणि मला दाखवायला, त्यानं वास्तुशांती काही ठेवली नाही, आपलं त्यानं वास्तुशांती काही ठेवली नाही, पण मला बंगला दाखवायला नेलं त्यांनी. त्याचा बंगला पाहायला गेलो, 3 मजले दाखवले, टॉयलेट सह सगळे दाखवले. आणि 3ऱ्या मजल्यावर जेव्हा गेलो तर 3ऱ्या मजल्यावर असे गज काढलेले होते. साहेब त्याला काय म्हणतात? चाल. त्याला म्हणलं हे कशा करता? ते म्हणे नाही बघू पुढच्या वर्षी, जमलं तर जमलं, चाल. तिथे तृप्ती नाही, जडाच्या संग्रहामध्ये तृप्ती नाही. महाराज ज्ञानोबा म्हणतात, ऐका, ज्याचं ध्यान माणसाला पतनाला नेतं तर त्याचा भोग काय करेल आमच्या जीवनात? ध्यायतो विषयन पुंसस संगस्तेषुपजायते. ह्या सगळी परंपरा सांगताना ज्ञानोबाने त्याच्यावर दिलेला दृष्टांत फार गोड आहे. मनोनी ऐके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना काय पुरुषके, तैसे विषयाचे ध्यान विपाये जरी वाहे मन, तर येसने हे पतन निश्चित ठाके. शब्द काय? निश्चित. विषयाचं ध्यान सुद्धा माणसाला पतनाला नेतं, ध्यानात ठेवा. दृष्टांत दिला म्हणून ऐके अर्जुना. का म्हणून? आता ती मागची परंपरा मागच्या ओव्या नाही, इथून पुढे चलतो मी आता. जैसा विस्फुलिंग लागे इंधना, विस्फुलिंग इंधना लागे. इंधना म्हणजे कडबा शब्द आहे तुमच्याकडे, कडबा, हा कडबा असतो ना, ते नाही का नवरा बाहेरून आला की त्याला कुटून देतात, तो ना जनावराला असतो तो काय, कडबा. तुमच्याकडे कशाचा असतो? ज्वारीचा. ज्वारीचा. ज्वारीच्या कडब्याची पेंड आहे. मला तुम्हाला विचारायचंय, एक पेंड पेटवायला किती काडे पेट्या लागतात?
एक काडी पेटी, एक काडी. बर, एका पेंडीला एक काडी तर दोन पेंडीला किती काड्या? ठीक. दोन पेंड्याला एक तर 10 पेंड्याला किती? एकच. 10 पेंड्याला एक तर पूर्ण गंजीला किती? नाही, हे तुम्ही अंदाजे सांगता का कोणाची पेटी लिहिली? नेमकं कसं आहे तुमचं कसं आहे नेमकं? तो कोबरा म्हणता थोडासा स्फुलिंग बहुत दावाग्नी. फक्त त्या थिणगीला वाव मिळावा, वाव. आणि त्याला इंधनाला जर लागली तो प्रौढ झाली. ज्ञानोबा म्हणतात तो जर मोठा झाला काय त्रिभुवना पुरो शके, तो त्रिभुवनाला पुरल. ऐका अर्जुना, जसा छोटासा स्फुलिंग जर मोठा झाला हो तर त्रैलोक्याला जाळायची ताकद ठेवतो, तसं विषयाचं ध्यान आणि त्याला वाव जर मिळाला तर त्रैलोक्य जाळायचं ताकद त्याच्यात, त्रैलोक्य जाळायची ताकद. या कामाची निघाय नाथाची ओवी आहे भागवतामध्ये. जेव्हा अवधूत यदूकडे आले तर यदूने जे वर्णन केलंय ना ते वर्णन लय गोड आहे अवधूताचं. काम लोभ, काम क्रोध लोभ दावाग्नी. शब्द ऐकताय ना? काम क्रोध लोभ दावाग्नी माझी जळत लोक तिनी, देखत असो जी नयनी वेगळा कोणी दिसेना. त्याच्या पुढची ओवी लय गोड आहे, म्हणून जातो मला आवरे ना मोह त्या ओव्या म्हणण्याचा. 3च ओव्या आहेत, लय गोड आहे. काम क्रोध लोभ दावाग्नी माझी जळत लोक तिनी, देखत असो जी नयनी कोणी वेगळा दिसेना. त्या द्वंद्वा माझी असता तू पोळशी ना गा अवधूता, नवल तुझी अक्षोभता न कळे सर्वता. अम्माशी वनवाजळे दोही थडी, गजे गंगा जडी दिदली बुडी, त्याशी न लागती तापाच्या कोडी, तैसी परवडी तुझी देखो. पुढच्या 2 वया आपण नंतर वापरात घेऊ, पण पहिली ओवी काम क्रोध लोभ दावाग्नी माझी जळत लोक तिन्ही, देखत असो जी नयनी वेगळा कोणी दिसेना. ह्या काम क्रोध लोभ याच्या दावाग्नीमध्ये त्रैलोक्य जळतं. पण अर्जुना, नुसतं विषयाचं ध्यान सुद्धा माणसाला काय पतनाला नेतं. रामायणामध्ये पहा, हो, सीतेच्या समोर सोन्यासारखं हरिण गेलं मंडळी, आणि सीतेचं लक्ष कुठे गेलं? हरिणावर गेलं. सीतेनं हरिण पाहिलं. हरिण सोन्याचं होतं का सोन्यासारखं होतं? मावशा आज विचार करा तुम्ही. सोन्यासारख्या हरणावर लक्ष गेलं तर रावणाने उचलून नेलं. जिचं लक्ष प्युअर सोन्यावर आहे, हे बाळा तेवढा गुळ दे रे मला, वाटीच दे इकडं. काय होईल? म्हणून ते रामभद्राचार्यजींनी फार गोड त्याच्यावर भाव काढलाय. सीता पंचवटी में बैठी है, सीता मैया पंचवटी में बैठी, आगे से हिरण जा रहा था, वो स्वर्ण का था. प्रभु ने कहा अभी भी स्वर्ण में अभिलाषा है तेरी? अरे प्रभु साथ है फिर भी स्वर्ण में अभिलाषा है. रुक जा, तुझे स्वर्ण की नगरी में भेज देता हूं. विठाला विठाला. अजून तुझं राम जवळ असताना सोन्यामध्ये ध्यान आहे? अजून राम जवळ असताना सोन्यामध्ये तुझं ध्यान आहे? थांब, तुला सोन्याच्या नगरीतच नेऊन ठेवतो. सीतेचं लक्ष सोन्यासारख्या हरणावर गेलं, सोन्याच्या नगरीत जाऊन बसली. पण ऐका ना माता मौल्यानो, ऐका, सोन्याच्या नगरीत जाऊन बसली, पण वनात होती तेव्हा कशी होती? गोस्वामीजी म्हणतात, सिय मनु राम चरण अनुरागा, आवध सहस समबन प्रिय लागा. काय शब्द कुठे? आवध सहस समबन प्रिय लागा. अयोध्येपेक्षा 1000 पटीने सीतेला वन चांगलं लागलं म्हणे. वन प्रिय होत. वनात सुखी होती पण सोन्याच्या नगरीत गेली आणि मग वासुकीच्या बनी सीता शोक करी. रावणानं नेल्यानंतर तिला ठेवलं कुठं? अशोक वाटिका, गोविंद बाग. फक्त तज्ञाला कळेल, सगळ्याला नाही कळायचं हे. रावणाकडे एक स्पेशल बगीचा होता आणि त्याचं नाव काय होतं? अशोक वाटिका. मला ती रावणाची बाग होती. ती का आपलीच तुमची आमची सारखी बाग आहे का? इकडून काँग्रेस,
इकडून चिल्लारी, इकडून कोंबड्या पळायला लागलेल्या, डुकरीन तिथं येलेली, अशी बाग नव्हती ती. सर्व ऋतूत उपयुक्त फळानं लदबदलेली ती बाग होती. पण एवढ्या सुख सुविधेनं संपन्न असणाऱ्या बागेत सीता शोक करू लागली. जडाचं ध्यान, जडाचा संग्रह जीवाला इथपर्यंत नेतो बुवा. पण जड माणसाला सुखानं पूर्ण करू शकत नाही. चला जड सोडून देऊ, आपण जीवाकडे येऊ. जीव सुखा करता जीवाचा आश्रय करतो. जीव सुखा करता कोणाचा आश्रय करतो? जीवाचा आश्रय करतो. म्हणून हा संघप्रिय आहे. म्हणून या संकल्पनेतून त्यांनी परिवार ही संकल्पना प्रगत केली जीवाने. मग पत्नी, भाऊ, मामा, चुलता, काका, मुलं याच्या माध्यमातून तो काय करतो? सुखाची अपेक्षा करतो. पण का जीव जीवाला सुखी करतो? करू शकतो. जसं जडा करता उदाहरण सीतेचं दिलं, तसं दुसरं उदाहरण पिंगलेचं आपल्याला घ्यावं लागेल. भागवतातच आहे. पिंगला नाम वेश्या असती. आमच्या वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले या प्रकरणाची सुरुवात करताना हे प्रमाण ह्या श्लोकातलं हे तुकडा म्हणायचं, पिंगला नाम वेश्या असती. पिंगला नावाची एक वेश्या आहे. जनकाच्या नगरीमध्ये ती देह विक्रय करते आणि रोज नटापटा थटून मटून दारामध्ये उभे राहते. एका ते मारे खडा, एका ते म्हणे घ्यावो विडा, अशा हावभाव करते आणि वाट पाहते. कोणीतरी येईल, कोणीतरी येईल, मला शारीरिक सुख देईल, मला धन देईल, मला द्रव्य देईल, मला अलंकार देईल, मला वस्त्र देईल, अशी अपेक्षा करत होते. एक दिवस असा आला, एकही परपुरुष आला नाही. काम संतप्त झाली, पण एकही पुरुष आला नाही. आणि तिच्या भाग्याचा उदय असा झाला, अचानक तिच्या अंगामध्ये वैराग्याने संचार केला आणि तिच्या तोंडात जे शब्द आले ते शब्द फार गोड आहेत. अगा अगा अगा, मी कोणाची वाट बघत बसले? मी कोणाकडून सुखाची अपेक्षा करू लागले? जे स्वतःचा काम पूर्ण करण्याकरता माझ्याकडे येतात ते मला निष्काम करतील कसे? हो, ते मज केवी करते निष्काम, जयासी न करवे पूर्ण काम, ते माते केवी करते निष्काम. तिचे शब्द आहेत. जे स्वतःचा काम पूर्ण करू शकत नाही ते मला काय निष्काम करतील? एक जीव दुसऱ्या जीवाला सुखी करू शकतो, करील ना, त्याच्याजवळ असेल तर. माणूस पैसे कोणाला, एखाद्याला पैसे कधी देऊ शकतो? असतील तर तुम्ही माझ्याकडे आले आणि द्या पैसे, मी कुठून द्यायचे? नाहीत ना माझ्याकडे, अजून कीर्तन सुटलं नाही. विचार आहे का मंडळी? एखाद्याला पैसा देण्याकरता आधी पैसा असावा लागतो, तर तो दुसऱ्याला पैसा देऊ शकेल. तसं मी सुखी पाहिजे तेव्हा दुसऱ्याला सुख देऊ शकेल ना. नाहीतर आपल्याकडे मन आहे. शिवरात्रीच्या घरी कोण गेली? एकादशी गेली. शिवरात्रबाई, शिवरात्रबाई, काय म्हणता एकादशी बाई? अहो लय भूक लागली हो. कोण म्हणती? एकादश. ती लय भूक लागली हो, काय हाय का खायला? ऍक्च्युली बाई माझ्या घरी सकाळपासून काही नाही. आमची भरपूर आहे, शिरा गिरा जोऱ्यात, काय अडचण नाही. सगळीकडे कॉम्प्रोमाइज करायचा, खाण्यात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. मला जोड कवा भेटतो बघा, रोज भेटत नाही मला जोड. आता काय ऐका, विचार ऐका. एकादश शिवरात्रीला काय दिलं, शिवरात्री एकादशीला काय दिलं? एक अल्पजीव, एक अल्पज्ञ जीव, एक दुःखी जीव दुसऱ्या दुःखी जीवाला काय देणार? तुकोबाराय म्हणतात, शिनले ते गेले शिनली आपाशी, शिनली आपाशी, शिनले ते गेले शिनली आपाशी, शिनले ते गेले शिनली आपाशी. झाली त्या दोघाशी एक गती, झाली त्या दोघाशी एक गती, झाली त्या दोघाशी
झाली दोघाची एक गती, झाली दोघाची एक गती, झाली दोघाची एक गती, झाली दोघाची एक गती. ऐकलं का? शिनले ते गेले शिनली आपाशी, झाली त्या दोघाशी एक गती. एक दुःखी दुसऱ्या दुःखीकडे गेला, तेच झालं. म्हणून शहाणे माणसं सुखा करता जडाच्या नादी लागत नाही, विचारी माणसं जीवाच्या नादी लागत नाही. ते म्हणतात यो हे संस्पर्शजा भोगा, दुःख यो नैव एवते, आद्यंतवंत कोणतेय न तेषु रमते बुधा. बुधा म्हणजे बुद्धवान माणसं, तेषु म्हणजे त्या विषयामध्ये रमत नाही. ते म्हणतात सर्व संगी विठ्ठला तू एकला वळसी, तू एकला वळसी, तू एकला वळसी. ते म्हणतात नाही देवा संगे ही बाध्यते लोके, निसंग सुखमश्नुते, तेन संग परित्यज्य सर्वदाम सुखमिच्छताम. ज्याला सदैव सुखाची अभिलाषा आहे त्यानं संघाचा त्याग केला पाहिजे. म्हणून शहाणी माणसं जडात गुंतत नाहीत, ते जीवात गुंतत नाहीत. प्रमाण देतो अनेक न लगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा. पहा तुम्ही आम्ही जडात गुंतलेली माणसं, म्हणून आपण देवाजवळ गेलो की आपण हेच म्हणतो वाढावे संतान, गृहे व्हावे धनधान्य. आणि तुकाराम महाराजसारखा साधू गेल्यावर काय म्हणतो, न मिळो खावया न वाढो संतान. आम्ही म्हणतो वाढावे संतान, ते म्हणतात न मिळो खावया न वाढो संतान. पण अपेक्षा आहे परी हा नारायण कृपा करू, पण हा नारायणाने आम्हाला कृपा केली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. म्हणून जडाने जीव जो सुखी व्हायचा प्रयत्न करतो, जीवाच्या संबंधाने सुखी व्हायचा प्रयत्न करतो, त्यानं तो होत नाही. एखादा शहाणा होतो आणि शहाणा एकच डोक्यात वेद धरतो, मला फक्त तो भेटला पाहिजे, मला तो भेटला पाहिजे, त्याच्याशिवाय माझं जीवन सुखी बनणार नाही. कारण सगळं वैभव जर असेल आणि तिथं जर राम नसेल, देव जर नसेल, तर सुख नाही. 2 उदाहरणं देतो आणि अभंगाकडे वळतो. तुम्ही जागे आहेत ना, ते तरी बरं. उर्मिला लक्ष्मणाची बायको आहे आणि सीता रामाची बायको आहे. उर्मिला राजवाड्यात आहे का वनात आहे? राजवाड्यात. सीता वनात आहे. सीतेला झोपायला गादी आहे का? उर्मिलेला हा, ती झोपत नाही तो भाग निराळा, पण उपलब्धी आहे. सीतेला गादी आहे का? उर्मिलेला आहे. सीतेला डागडागिने आहेत का वनामध्ये? उर्मिलेला आहेत. सीतेला भारी भारी साड्या आहेत का? उर्मिलेला. सीतेला पंचपक्वान्नाचं जेवण आहे का? नाही. उर्मिलेला आहे. सीतेच्या सेवेत दासदासी आहेत का? नाही. उर्मिलेजवळ आहे. सीतेजवळ मोबाईल आहे का? उर्मिलेजवळ आहे. कोण म्हणलं? आहे कोण म्हणलं? स्वपन भाऊ तुम्ही म्हणले काय? स्वपन भाऊ नाही म्हणायचे, ते हुशार आहेत. विचार आहे का? विचार आहे का? भौतिक सुखाची सगळी साधनं उर्मिलेजवळ आहे आणि सीतेजवळ नाही. आता दोघीला विचारू, उर्मिले तू सुखी आहे का दुःखी आहे? आता उर्मिला लक्ष्मणाची बायको म्हणून वजा करा, उर्मिला एक राम भक्त म्हणून डोळ्यासमोर घ्या आता. आणि सीताई बायको म्हणून घेऊ नका 2 मिनिटासाठी, ती रामाची कोण आहे? भक्त म्हणून डोळ्यासमोर ठेवा. उर्मिलेला विचारा, उर्मिले सगळे सुखाची उपकरण तुझ्या जवळ आहे, तू सुखी आहेस का दुःखी आहे? उर्मिला म्हणते काय करावं, इथं राम नाही, ह्याला करायचं काय? आगी लागोतया सुखा, आगी लागोतया सुखा, आगी लागोतया सुखा, लागोतया सुखा. देणे हरी नये मुखा, देणे हरी नये मुखा, हरी नये मुखा, देणे हरी नये मुखा, हरी नये मुखा, देणे हरी नये मुखा.
माझे तुमचे पाय उपायती अंतराय कायासाठी माझे तुमचे पाय कायासाठी माझे तुमचे पाय. अगं वाड्याला लागू दे काडी, ह्या साड्यांना लागू दे काडी. इथं राम नाही, त्याला करायचं काय? उर्मिला सगळं असून दुःखी आहे, राम नाही म्हणून. आणि सीता काहीच नसताना सुखी आहे. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. जडाची मुबलकता आहे, जीवाची मुबलकता आहे, पण जर देव त्याच्या जर नसेल, त्याचा संपर्क नसेल, ते परिपूर्ण सुख नसेल, तर हे जीवाला परिपूर्ण कधीच करू शकत नाही. म्हणून अयोध्या ही सामान्य नगरी नव्हती, ही म्हणून निर्मित नगरी, म्हणून निर्माण केलेली नगरी. महाराज अयोध्या निर्माण केली म्हणून राजा आजाने, राजा दशरथाने. एवढंच नाही, राम प्रभू जेव्हा निजधामाला गेले तेव्हा अयोध्येची रचना लव आणि कुशानं पुन्हा त्याची डागडुगी केली. म्हणून राम प्रभूचं पहिलं जन्म मंदिर कोणी बांधलं तर लव आणि कुशाने पहिलं जन्म मंदिर बांधलं. हो, जे म्हणतात ना आमच्याकडे पुरावे, आमच्या इथून पुरावे सापडतात 5000 वर्षापासूनचे, की आधी कोणी लव आणि कुशाने मंदिर बांधलं. त्याच्यानंतर त्याची डागडुगी विक्रमादित्यानं केली, विक्रमादित्यानं ते बांधलं. विक्रमादित्यानं बांधून सुद्धा महाराज हा आला 15व्या शतकामध्ये. हा तैमूरचा नालायक बाबर, तैमूरचा पोरगा, बापाचं नाव तैमूर, सैफ अली खानने आपल्या पोराचं नाव तैमूर ठेवलंय. ही भारतातली नालायक औलाद आपल्या देशातली, आणि आपण त्यांना बोकांड घेऊन नाचतो. तैमूर नाव ठेवले. तैमूर कोण होता? लुटारू आहे, मंगोलियन. त्याच पुढे झालं मुघल. हे आले अरब कंट्रीतून आले. हो, म्हणून हा आला बाबर 15व्या शतकात. 1516ला त्यांनी पानिपतला पहिलं युद्ध लोधीशी केलं. लोधीशी त्यांनी युद्ध केलं, आणि युद्ध करून आपल्या सत्तेच्या विस्ताराच्या लालसेपोटी तो पुढे दिल्लीला आला. दिल्लीतून अयोध्येला गेला, आणि अयोध्येमध्ये जाऊन त्यानं राम मंदिर तोडून तिथं मस्जिद बांधली. त्याच्यानंतर 190 वर्षानंतर जयपूरच्या राजाने प्रयत्न केला, त्याला यश आलं नाही. पुढचा इतिहास ब्रेक के बाद, नंतर सांगणार आहे, पूर्ण सांगणार तिथून. म्हणून ऐकलं का? मंदिर म्हणून निर्मित केलेली नगरी, म्हणून निर्माण केली नगरी. नगरी कशी होती? तिचं नाव अयोध्या. लय गोड भाव रामकिंकरजीने अयोध्या शब्दाचा सोडवला. अयोध्या, अ म्हणजे नाही, योद्धा म्हणजे ज्या नगरीमध्ये, ज्या नगरीत कोणीच योद्धा नाही त्याला म्हणे अयोध्या म्हणा. कोणीच योद्धा नाही. अहो, दशरथ राजेच किती मोठे योद्धे होते. देवावर संकट आलं तर दशरथ राजे जात होते. त्या अंगाने योद्धा नका धरू. जे आपल्या, तुम्हाला काय वाटतं युद्ध फक्त 2 देशातच, रशिया आणि युक्रेन मध्ये चालू आहे सध्या? चीन आणि कोणत्या युद्धाच्या कागारवर आहे सध्या, चीन आणि तायवान. हे सुद्धा आता युद्ध पेटतं की काय या गोष्टीवर आहेत. भारत पाकिस्तान तर लुटुपुटीचा खेळ चालूच असतो. हो, तेच युद्ध समजू नका. त्या युद्धाच्या आत सुद्धा युद्ध असतं. हो, बघा, हे झालं 2 देशातलं. पुन्हा 2 राज्यातलं. दरवर्षी कर्नाटक आणि महाराष्ट्राचं त्या पंचगंगेच्या पाण्यावरून भांडण होतं, दरवर्षी होत. काय त्या धरणाचं नाव? आलमट्टी. 2 राज्यातलं भांडण. 2 राज्यातलं संपल्यानंतर 2 जातीतलं भांडण. 2 जातीतल्या भांडणानंतर 2 जातीचं जसं भांडण आहे तसं 2 पक्षातलं भांडण. जसं 2 पक्षातलं भांडण तसं एकाच पक्षातल्या 2 गटातलं भांडण. राष्ट्रवादी बुद्रुक, राष्ट्रवादी खुर्द, शिवसेना बुद्रुक, शिवसेना खुर्द, आहे का नाही? पुन्हा त्या 2 गटामध्ये भांडण. त्या गटामध्ये सुद्धा पुढाऱ्याचे परस्पर भांडण चालूच आहेत. एवढंच नाही, घरामध्ये सुद्धा भांडणं चालू आहेत. बाकी सुद्धा आपण घरातलं बोलू. ज्यांचं पोरासंग पटत त्यांनी हात वर करा.
ठीक आहे थांबा थांबा. आता इकडे मोर्चा वळू. ज्यांचं सुनासंग पटत त्यांनी हात वर करा. एका मावशीने हात वर केला पण दुसरीने खाली करायला लावला तिला. तिला म्हणते कशाला करते मला का माहित नाही का तू. आता एक मावशी, आता मी सांगू शकत नाही, अंगुली निर्देश करू शकत नाही, एकीनं केलता वर, एकीनं वडायला लावला तिला खाली. काय करते म्हणते तुझ्या घरचं सगळं मला माहिती. बरं ठीक आहे, काय हरकत नाही बुवा. आपण प्रश्न बदलू. आपण काय करू, प्रश्न बदलू. कोणाकोणाचं पटतं म्हणलं बाबा एकही हात वर झालेला नाही. ज्यांचं मुलासंग पटत आशाने हात वर करा. नाही. बरं ज्यांचं सोनासंग पटत नाही, आपलं पटत झाला आपला आधी प्रश्न कोणता झाला, पटत नाही झाला होता. पटत नाही. ज्या सोनासंग पटत त्यांनी हात वर करा. एकही हात वर नाही. मी यांना पटत का विचारलं तरी हात वर नाही. पटत का म्हटलं तरी हात वर नाही. म्हणजे मतदान काही 100% झालेलं नाही. ह्या सगळ्यांचं एकच मत आहे, महाराज तुम्ही पटत म्हणले तरी आम्ही हात वर करू शकत नाही, नाही पटत म्हणल्यावर बी हात वर करू शकत नाही. पण तुम्ही समजून घ्या, तुम्ही समजून घ्या. आणि मी समजून घेतलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. सगळीकडे चालू आहे रस्सीखेच, प्रत्येकाच्या घरात चालूच आहे. हे जे परस्परातलं द्वंद्वातलं जे युद्ध आहे, असं परस्पराविषयी जे कपट आहे, हे कपट ज्या नगरीत नाही तिला अयोध्या म्हणतात. अयोध्या. रामकिंकरजीने शिवाजी भाऊ असा शब्द सोडवला, अयोध्या, जिथं कोणीच योद्धा नाही, जो कोणीच कोणाचा मत्सर करत नाही, कोणीच कोणाचा द्वेष करत नाही, त्याला म्हणतात अयोध्या. अशी होती. पण त्या दशरथ राजाला हे सगळं असून सुद्धा सर्वम दुःखाय कल्पते. पण त्या राजाला हे सगळे भोग असून सुद्धा, मनासारख्या एक नाही 3 बायका असताना सुद्धा, माझी मुखर आपलं सुंदरपणाचा अभिमान म्हणी, म्हणजे अति सुंदर असणारी कैकई नुसती सुंदर होती अशी समजू नका, कैकई शूरही होती. सुमित्रा, कौशल्या, कैकई अशा सुंदर बायका, वशिष्ठासारखे गुरु, त्रैलोक्यामध्ये मान मर्तबा प्रतिष्ठा वैभव दशरथाकडे सगळं होतं. पण तरी दशरथ दुःखी होते. का दुःखी होते? कारण दशरथाजवळ राम नव्हता. कोण नव्हता? राम नव्हता. चला पुढं. झाला बाबा साधूचा प्रसाद, चला ब्राह्मणाने शाप म्हणून दिला पण तो वरदान ठरला. यज्ञ केला, हो. आणि 4 मुलं एकदम जन्माला आली. 4 भ्राता केशव नामा, भरत लक्ष्मण शत्रुघ्न रामा. 4 मुलं झाली. पुन्हा आनंद बहरला. मुलगा थोडा लहानाचा मोठा होतो तेवढ्यात विश्वामित्र आले आणि म्हणू लागले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. ऐकलं का बुवा? गाथ्यातलं नाही पण गाथ्यापेक्षा कमी नाही. विठाला गीत रामायण आहे बाबा, ग्रंथात नाहीये पण ग्रंथापेक्षा कमी आहे काय? ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणासी योग्य तोची सर्वथा. विश्वामित्रांनी सुखी झालेली अयोध्या पुन्हा दुःखात गेली, पुन्हा दुःखात गेली. झालं. आणि अचानक एके दिवशी पत्र आलं, काय? जनकाचा धनुर्यज्ञ होता, तुमच्या पोरानं धनुष्य मोडलं. आणि धनुष्य मोडलं आणि आता दशरथाने आपल्या 4 कन्या तुमच्या 4 मुलाला देव केल्यात, तुम्ही या. आणि मग ही सगळी वरात गेली. कुठे? जनकपुरीमध्ये गेली. 4घांची लग्न झाली. लग्न झाल्यावर पुन्हा आनंदाचा उभारा आला, पुन्हा राम आला.
आल्यानंतर सगळं गुन्ह्या गोविंदानं चाललं होतं आणि राजा दशरथाला असं वाटलं की आता राज्यावर राम बसला पाहिजे. वशिष्ठाला बोलवलं. वशिष्ठाला सांगितलं, वशिष्ठजी मुहूर्त बघा, मुहूर्त बघा. वशिष्ठानं सांगितलं, राजा ज्या अर्थी तुझ्या मनामध्ये राम राजा झाला पाहिजे हा संकल्प आला, ह्याच्यापेक्षा चांगला मुहूर्तच कोणता नाही. हा सगळ्यात मोठा मुहूर्त आहे. हेच नाही म्हणून सध्या त्याच्यावर वादन चालू आहे त्या मुहूर्तावर. हो असो. आणि काय काय विद्वानाची इथपर्यंत मजल गेली, तेव्हा वशिष्ठानं पाहायला पाहिजे होता. तू पाहिजे होता तेव्हा त्याचा गुरु. आता नाव मोठे घ्यायची अडचण आहे, आपल्याला आदर आहे म्हणून बोलता येत नाही. असो. खरे का कुठे हा संकल्प चांगला आहे. आणि राम राज्यावर बसणार अशी जिकडे तिकडे आनंदी आनंदी बातमी वार्ता पसरली. सगळे लोक उत्साही झाले. पण मंथरेनं कारस्थान केलं. कैकईनं त्याला सपोर्ट केला. मंथरा कारस्थान करायला, कैकईचा त्याला सपोर्ट, बाहेरून का होईना पाठिंबा. झालं. आणि झाल्यानंतर आता राम सिंहासनावर बसणार ही बातमी 13 दिवस फिरली. असो. आणि पुन्हा राम वनवासात गेले. किती वर्ष गेले मंडळी? 14 वर्ष गेले. आणि जी रामाच्या संसर्गानं संगतीने सुखी झालेली अयोध्या पुन्हा दुःखाच्या डोंबामध्ये पडली. राम 14 वर्ष वनामध्ये राहिले आणि 14 वर्षात तापस वेश धरून राहिलेले राम आले अयोध्येत. आणि जेव्हा अयोध्येत आले तेव्हा त्या अयोध्येचं वर्णन काय? आनंद झाला, आनंद झाला, अयोध्येसी आले रघुनाथ. टाळी वाजवा. आनंद झाला, हो आनंद झाला, अयोध्येसी आले रघुनाथ. अवघा जय जयकार, अवघा जय जयकार, गेला भरत. अवघा जय जयकार, गेला भरत. आनंद झाला, आनंद झाला, आले रघुनाथ. आनंद झाला, अयोध्येसी आले रघुनाथ. अवघा जय जयकार, जय श्रीराम. अवघा जय जयकार, गेला भरत. अवघा जय जयकार, गेला भरत. टाळ्या वाजवा एकदा. कशाबद्दल? सारी बद्दल होय. बुवा तुमच्या आहेत म्हण टाळ्या. असल्या काय आम्ही टाळ्या का दिल्या? कारण त्याच्या पुढे द्यायला आमच्याकडे काहीच नाही बुवा तुमच्या गाण्यापुढे. खरंच ह्याला समय सूचकता म्हणतात. भारत का बच्चा बच्चा. जय श्रीराम बोले. सगळे अयोध्येत आनंद झाला. अयोध्येशी एकाला नाही झाला, सगळ्या अयोध्येला झाला. व्यवहारात असं होत नाही. हो, एखाद्याचा हरवलेला पोरगा जर सापडला तर त्या घराला आनंद होईल. हो, मग ते बेवडा का असाना, त्या घराला आनंद होतो मंडळी. पण सगळ्या गावाला वाटतं घाण आली का पुन्हा. म्हणजे व्यवहारातच होत नाही. ते कृष्ण चरित्राचं तसंच आहे. बाळकृष्ण कोणा घरी? नंदा घरी. आणि आनंदाला कोण? नर नारी. पोरगा झाला नंदाला आणि आनंद झाला गोकुळाला. राम आला दशरथाच्या घरी सिंहासनावर आणि आनंद झाला अयोध्येला. कारण रामाच्या संगतीत मिळणार सुखच तेवढं व्यापक आहे. मग मला सांगा, 14 वर्षानंतर वनवासानंतर राम जेव्हा अयोध्येला आला तेव्हा जर अयोध्येला आनंद झाला असेल तर मगाचं पुन्हा ऐका. 1516 सन 1516 या काळामध्ये त्या बाबरांनी मस्जिद पाडून, आपलं मंदिर पाडून मस्जिद उभी केली. आणि मंडळी 550 वर्षानंतरचा वनवास उद्या संपणार आहे माझ्या रामाचा. किती वर्षाचा?
550 वर्ष जवळजवळ झाले, 500 ते 550 वर्ष. एवढ्या वर्षाचा रामाचा वनवास संपला. म्हणजे महाराज रामाचा वनवास होता, हो वनवासच होता. काय वनवास होता? सुरुवात झाली, थडगं बांधलं गेलं. महाराज त्या काळात जेव्हा तैमूर आला, त्याने किती नरसंहार केला भारतामध्ये, ऐका बरं. तैमूराने केलेल्या नरसंहाराचं वर्णन 2 प्रकारानं केलं इतिहासकारांनी. त्या तैमूरानं सगळ्या लोकांना, शिपायांना आज्ञा दिली होती, त्याच्या बैलगाडीच्या चाकापेक्षा ज्याची उंची जास्त आहे त्याचं मुंडकं छाटून टाकायचं. त्याच्यापेक्षा जे लहान आहेत त्यांना गुलाम बनवायचं. ज्या बाया आहेत त्या परदेशामध्ये नेऊन विकायच्या. तर त्या काळामध्ये त्या तैमूरानं किती लोक मारले? जगामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 10% लोक त्यांनी मारले. किती? जगाची जेवढी लोकसंख्या होती त्या काळामध्ये त्याच्या 10% लोकाला त्यांनी मारलं. मारलं. त्याच्या पोरानं थडगं उभं केलं. आणि ती दहशत या हिंदू समाजामध्ये असल्यामुळे 190 वर्ष कोणाला रामाकडे पाहायची हिंमतच झाली नाही. तुम्हाला मराठ्याचा इतिहास सांगतो. राजा रामदेवराय देवगिरीच्या किल्ल्यावर राज्य करतोय. शंकर देवराय त्यांचा पोरगा आहे. हरपल देवराय त्यांचा जावाई होता. जेव्हा अलाउद्दीन खिलजी आला आणि त्याने देवगिरीवर स्वारी केली, तेव्हा शंकर देवरायांनी रामदेवरायला निरोप पाठवला, बाबा तुम्ही आतून लढा करा, मी बाहेरून मारा करतो. अलाउद्दीन खिलजी जागेवर संपू आणि आपण आपलं राज्य पुन्हा सुरक्षित करू. पण त्या अलाउद्दीन खिलजीने भूमिका सोडली होती समाजामध्ये, अजून माझं दिल्लीहून सैन्य येत आहे, येऊ का नाही येऊ, पण त्याशी हवा केली होती, बातमी सोडली होती. आणि जेव्हा शंकरदेवराय युद्ध सैन्य जमा करून येऊ लागला, त्याच्या धुळीचे लोट दिसले आणि ह्या राजा रामदेवरायला वाटलं त्याचं दिल्लीचं सैन्य आलं आणि त्यांनी अलाउद्दीन खिलजीशी तह केला. आपली जेठाबाई नावाची पोरगी अलाउद्दीन खिलजीला दिली. थांबलं. महाराज रक्तामध्ये मराठ्याचं रक्त होतं शंकरदेवरायाच्या, ते सळसळलं. त्याची जी वार्षिक खंडणी होती अलाउद्दीन खिलजीची, शंकरदेवरायांनी बंद करून टाकली. दहशत काय असते ते सांगतो पुढं, त्यासाठी तिथे जायचंय मला. ती खंडणी बंद केली शंकरदेवरायांनी. शंकरदेवरायांनी जेव्हा खंडणी बंद केली तेव्हा राजा रामदेवराय यांनी अलाउद्दीन खिलजीला पत्र पाठवलं की माझा पोरगा माझं ऐकत नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. मग अलाउद्दीन खिलजीने येऊन पुन्हा ते बंड मोडीत काढलं. तोपर्यंत राजा रामदेवराय बी गेला, वृद्ध होऊन वारला आणि शंकरदेवराय त्याच्यामध्ये मारला गेला. पुन्हा एक रक्त मराठी उसळलं, त्याचं नाव हरपल देवराय. त्याने पुन्हा बंड पुकारलं. अलाउद्दीन खिलजी ते बंड मोडण्याकरता आला आणि ऐका, हरपल देवरायला त्यांनी मारलं. मारल्यानंतर पुरलंही नाही, जाळलंही नाही, तर त्याचं सगळं अंगावरचं कातडं सोडलं आणि देवगिरीच्या मेन जी ही होती वेस, त्या वेसीमध्ये हरपल देवरायला उलट टांगलं. महाराज सगळ्यांनी विचारलं, तुम्ही असं हरपल देवरायची एवढी विटंबना का करता? म्हणजे विटंबना पाहून परत कोणी बंड करायची हिंमत करू नये म्हणून. दहशतीच्या पोटी काय असते, माणसं घाबरतात. पुन्हा हिंदू समाज एवढ्या नरसंहाराच्या दुःखानं व्यथित झालेला होता, हृदय एवढं द्रवीभूत झालेलं होतं, ते हृदय ते रक्त उसाळी घ्यायला तयारच नव्हतं. पण जयपूरच्या एका राजाला 190 वर्षानं त्यानं ती उसाळी घेतली, पण त्याला यश आलं नाही. शिकाच्या 2 पोरांनी, गुरु गोविंद देवसिंगच्या 2 पोरांनी प्रयत्न केला, त्यांनाही यश आलं नाही. आणि हा लढा असा चालत चालत राहिला. 18व्या शतकामध्ये पुन्हा एक समिती निर्माण झाली. त्यांनी राम मंदिराचा तगादा लावून ठेवला. ब्रिटिशांनी त्या वादाकरता एक केलं, बाबरी मस्जिद आणि मोकळी जमीन. तिथं काय केलं त्या काळामध्ये, त्या राजाचं नाव मी विसरलो, त्यांनी एक निर्मोही आखाड्याचे ते महंत होते, त्यांनी एक वटा बांधून टाकला आणि राम जन्मभूमी म्हणून केलं घोषित. त्याच्यातून तणाव निर्माण झाला आणि ब्रिटिशांनी ह्या तणाव मोडीत काढण्याकरता मस्जिद आणि ते जो चौथरा होता त्यामध्ये भिंत बांधली.
त्याच्यात काय बांधली? भिंत बांधली. आणि तुम्ही तिकडं पूजा करा, तुम्ही इकडे नमाज पडा. त्याच्यातही पुन्हा काही वर्ष गेली. त्याच्यातही पुन्हा काही वर्ष गेली. पुन्हा उसाळी खाल्ली हिंदू रक्ताने उसाळी खाल्ली. ती भिंत पाडली. आणि महाराज वाईट याचं वाटतं, त्या काळातला ब्रिटिशामध्ये हिंदू समाजाचा एक जेलर होता. आणि त्यांनी अशी हे केली, तक्रार नोंदवली. हिंदू समाजाची माणसं भिंत फोडून मस्जिदीत आले आणि मस्जिदीच्या चौथऱ्यावर त्यांनी रामाची मूर्ती ठेवली. ते पुरावे आपल्याला नडत होते पुन्हा पुन्हा. आपल्या काही लोकांनी केलेली घाण. असा लढा चालत असताना पुन्हा बजरंग दल, राष्ट्रीय सेवक संघ, अशा ज्या काही मंडळी आहेत, उदासीन आखाड्यावाली काही मंडळी, ही सगळी साधू समाज एका जुटीनं एका जागी जमा झाला. त्यांनी लढा चालू केला. जेव्हा 2002 साली 3 सदस्यीय समंजस समिती निर्माण केली होती, त्याच्यामध्ये 2 जज होते आणि एक श्री रविशंकरजी होते. ह्या तिघांना दोन्हीत मध्यस्थी करण्याकरता सांगितलं होतं. तेव्हा ह्या समितीने 2000 मुस्लिमांच्या गुरूंच्या भेटी घेऊन सामंजस्य करण्याचा प्रयत्न केला, पण होऊ शकला नाही. तेव्हा हे सगळी जी घटना आहेत, ह्या सगळे जे दस्तावेज आहेत, त्याचा बाड किती झाले होते. श्री रविशंकरजीने मुलाखतीत सांगितलं, 18 बॉक्स भरले होते. किती 18 बॉक्स. त्या जजानं सांगितलं, स्वामीजी, जेवढे कोर्टामध्ये आता वकील आणि जज आहेत, एवढे जरी आपण अभ्यासाला बसवले तर एवढं वाचणं सुद्धा होणार नाही. एवढी कठीण परिस्थिती. तरी 8 महिने रोज 8 तास ही समिती दोन्ही बाजूच्या तक्रारी ऐकून घेत होती. रोज किती? 8 तास. ह्याही बाजूच ऐकून घेत होती, त्याही बाजूच ऐकून घेत होती. त्याच्या आधी आपल्याला कारसेवा राहिली सांगायची. गेले सभेच्या दृष्टीने गेले. आडवाणीजीच्या नेतृत्वात राम जागृतीची एक फेरी निघाली. सगळा भारत उसळून निघाला. सगळा भारत त्याच्यामध्ये नाहून निघाला. तेवढ्यामध्ये राजीव गांधी गेले. म्हणून काही काळ ती थांबवावी लागली ती रॅली. असं करून कारसेवक जेव्हा गेले, तेव्हा कोठारी बंधू हे घुमटावर चढले आणि त्याच्यावर गोळीबार झाला. तेव्हा 27 माणसं त्याच्यात मेली आणि वादग्रस्त ढाचा पाडण्यात आला. तो ढाचा पाडला. महाराज, तुम्ही राम मंदिर एकाएकी झाला असं समजू नका. लोक काय म्हणतात, काय तिथं पडलं होतं, बाजूला करायला काय हरकत होती म्हणतात ना आपल्या. अजून तिथेच राम जन्माला कोणी सांगितलं? बाजूला करायचं बांधायचं, त्यांचं राव द्यायचं, आपलं राव द्यायचं. त्या भाडव्याला सांगायचे, बापालाच बाप म्हणावं लागतं. शेजाऱ्याला बाप म्हणला तर मायवर शंका येते. बाप कोणाला म्हणावं लागत असते? बापाला. नाही, आपला बाप लय रागीट आहे, शेजाऱ्याला बाप म्हणू. मोठेतून इकडे पाहिजे, तिकडे नाही, तिथंच पाहिजे होतं आम्हाला. आणि मंडळी, ती गोष्ट झाली. तुम्हाला सांगतोय, या लढ्यामध्ये गोळीबार झेलला. अजून ऐका, साधारण लिखित पुराव्यानं संख्या एवढी आहे सगळी, 3 ते 3.5 लाख राम भक्ताची आहुती या यज्ञाकरता गेली. मंडळी ध्यानात ठेवा. किती 3 ते 3.5 लाख राम भक्त गेले. एकाच डब्यात गुजरात मध्ये 56 कारसेवक यांची आहुती पडलेली. ध्यानात ठेवा. किती साहेब? 56 कारसेवक एकाच डब्यात जाळले. आणि ऐकलं का, आम्ही मस्जिद पाडून मंदिर नाही बांधलं, आमच्या मंदिरावरची मस्जिद आम्ही पाडली. जर आम्हाला मस्जिदी पाडायचा नाद जास्त ना आमच्या संस्कृतीला, गावोगावी एवढ्या मस्जिदी आम्ही होऊच दिल्या नसत्या. ध्यानात. भारतासारखा सहिष्णू देश कोणताच नाही. मला ते कुमार विश्वासजी फार गोड बोलले. जा म्हणे तुम्ही अन्य राज्यात. अहो, दुबईमध्ये जा. दुबईमध्ये शर्टावर स्वस्तिक आणि ओम घातलेलं टी शर्ट सुद्धा माणूस घालू शकत नाही. दुबईमध्ये
जिथे आपले भारतीय कितीतरी कामाला आहेत, त्या दुबईमध्ये, सौदी अरब कंट्रीमध्ये कोणत्याच धर्माचं चिन्ह असलेलं शर्ट, टी शर्ट घालायला परवानगी नाही आहे. नाही, बघा, विचारा पोरांना तुम्ही. दुबईमध्ये ज्याच्या अंगावर ओम नावाचं शर्ट आहे त्याला दंड होतो. ज्याच्या अंगावर असं ते ख्रिश्चनाचं ते काय चिन्ह म्हणतात त्याला, क्रॉस आहे, क्रॉस जर दिसला एखाद्या टी शर्टवर गळ्यामध्ये तर त्याला दंड होतो अन्य धर्माला. प्रत्येक देशाचा आपापला ते काही नियम आहेत. केवळ भारतच असा आहे तिथं हिरवे बी आणि भगवे बी झेंडे एका जागी लागतात. सहिष्णू आहेत आम्ही जातीवाद करणारे नाही. आम्ही अब्दुल कलामांना कधीच जातीच्या निकषावर आम्ही काही केले कधीच नाही. म्हणून जातीयता नाही, एक धर्म वेड पण नाहीये, फक्त आपलं आपलं. तुम्हाला साधा विचार सांगतो 2 मिनिटात. राम मंदिराचं युद्ध हे धर्मयुद्ध कसं आहे याच्याबद्दल 2 गोष्टी सांगतो मंडळी 2 मिनिटात. हे काय, लवकर बोला. हे घड्याळ आहे. आमच्या चंदू महाराजाला तशी सवय नाही, पण माझ्या खिशातलं घड्याळ चंदू महाराजांनी घेतलं. पण निंबा महाराजाचं माझ्या लय प्रेम. ते महाराज, मी चंदूबाला भेटतो बुवा, माझं नाव मधात येऊ देऊ नका, पण तुमचं घड्याळ त्याच्या खिशात आहे. मग मी काय केलं, चंदू महाराजाला झोपू दिलं आणि त्यांच्या खिशातलं माझं घड्याळ काढून घेतलं. त्यांनी मला न कळताच घेतलं आणि मी त्यांच्या खिशातून न कळताच घेतलं. पण ऐका, त्यांची चोरी आहे, माझी चोरी नाहीये. कारण मी माझं घड्याळ आहे, मी सांगून घेईल नाही तर गप घेईल. माझं आहे ना, माझं आहे ते. तसं अयोध्या आमची आहे, अयोध्या आमची आहे. आम्ही तुम्हाला सरळ मागून बघितलं, तुम्ही सरळ दिलं नाही. आमचे 500 वर्ष आम्ही वाट पाहिली, तुम्ही दिलं नाही. 3.5 लाख लोकांचं बलिदान दिलं नाही. मग बापू हो भैम्या, फिर ऐसाच होता है जब सीधी उंगली से घी नहीं निकलता ना, करावंच लागतं. आणि हे मी कोण्या जातीतेनं बोलत नाही, फक्त एक विचार मांडून जातो मंडळी, विचार मांडून जातो. त्यांच्याही भावनेची आम्हाला कदर आहे, वादच नाही. हो, आम्ही असं नाही म्हणणार मक्का पाडा तिथं मंदिर बांधा, आणि आपली भावना नाही. ज्याची त्याची श्रद्धा आहे, ज्याची त्याची भावना आहे. हो महाराज, त्यांनाच अजून 600 वर्षापूर्वीचा इतिहास त्यांचा सांगता येत नाही. आपण कुठं लय विचित बसायचे. त्यांचं 1000 वर्षाच्या पैगंबराच्या आधी त्यांचा इतिहास सांगता येत नाही. असो, तात्पर्य मंडळी, हे मंदिराचा ढाचा पाडला गेला, समित्या झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, पण यश आलं नाही. पण आपलं दैवत चांगलं, ऐकताय ना सगळे सावधान, पुढचं वाक्य ऐका. किती जन्माची पुण्याई आमची आहे, पण आम्हाला ह्या युगात जन्म मिळाला ज्या युगात रामाचं मंदिर पूर्ण होत आहे. त्या वर्षात आम्ही जिवंत आहोत, त्या काळात आम्ही जिवंत आहोत की ज्या काळामध्ये आम्हाला राम मंदिर बघता आलं. असे कितीतरी कारसेवक, कितीतरी बजरंग दलातली माणसं, कितीतरी राम भक्त त्यांनी आहुत्या दिल्या महाराज. त्यांना बघण्याचं भाग्य मिळालं नाही, आम्हाला मिळालं. मग ऐका, 14 वर्षाचा वनवास संपला. अयोध्येला जसा आनंद झाला तसाच महाराज रामाचा 550 वर्षाचा वनवास संपला म्हणून आनंद झाला. अयोध्येशी आले रघुनाथ. आम्हाला आनंद झाला, आगळा वेगळा आनंद आहे, वेगळाच आनंद आहे महाराज. आज मी प्रवास, कालपासूनचा प्रवास सांगतो. मी काल सकाळी कीर्तन मुंबईत केलंय. काल सकाळी कीर्तन माझं मुंबईत होतं, परवा संध्याकाळी माझं कीर्तन मुंबईत होतं. कुठं होतं विचारा ना मला. परवा संध्याकाळी माझं कीर्तन कुठं होतं विचारा ना भाऊ, 1 मिनिट. मुंबऱ्यामध्ये होतो मी, मुंबऱ्यात. परवा संध्याकाळी कीर्तन मी मुंबऱ्यात केलं, मुंबऱ्यात. आणि मुंबऱ्यात सुद्धा राम असाच सांगितला. कारण मुंबईचा मुंबरा म्हणजे साहेब काय, पाकिस्तान आहे तो मुंबईतला. हा, पाकिस्तान आहे. आणि ऐकलं का मंडळी, मुंबऱ्यापासून
तर केळी वेळीपर्यंत मी प्रवास करत होतो. एका बाजूला आनंद होता, तर तो आनंद कधी हसून प्रगट होतो तर कधी हसून प्रगट होतो. मंडळी, मुंबई पासून तर केळी वेळीपर्यंत आज प्रत्येक तरुण पोरगा मला रोडवर दिसत होता. कोणी फ्लॅक्स लावत होता, कोणी कमानी लावत होता, कोणी भगवे झेंडे लावत होते. आणि हा आनंद सगळ्यांना होतोय याचा मनस्वी आनंद आम्हाला फार झाला. ऐका मंडळी, उद्या तुम्हाला दृश्य काही वेगळं दिसेल या देशाचं. हो, मी तर म्हणतो उद्या अमेरिकेची सॅटेलाइट म्हणतात, हो, फार तीव्र मेगापिक्सलची, फार ग्रेट आहे. उद्या त्यांनी असं करावं की भारतावर ती सॅटेलाइट केंद्रित करून सगळं फुटेज आमच्या करता प्रकाशित करावं. त्यांना नक्कीच उद्या काहीतरी वेगळं दिसेल आणि दिसेलच. मग ऐकलं का मंडळी, उद्या आनंद आहे, मोठा आनंद आहे, सगळीकडे आनंद होतोय. आणि मी रोज कीर्तनामध्ये सांगतोय, आता तुमच्याकडे उशिरा आलो, नाहीतर उद्या मी तर ते इथे नियोजन केलं असतं बुवा. ते कीर्तन माझं 2 दिवस आधी असतं ना, केलं असतं. उद्या पंगत आहे काय पंक्तीला, शिरा आहे, चल गोड आहे म्हणा काहीतरी. पण या महिन्यामध्ये जिथं जिथं कीर्तन झालं ना महाराज, त्या ज्यांचे उद्या काल आहेत त्या ठिकाणी मी उद्या भंडारे त्या सगळ्यांना पुरणपोळ्या करायला लावल्या. पुरणपोळ्या आणि लोकांनी केल्या. आणि ते कशा केल्या, कसं सांगितलं मी, बरं उद्या दुपारी शिरा आहे ना, संध्याकाळी काय नाही ना, संध्याकाळी काय, शिरा सोडून काही बोला बघा. जे काय असेल ते उद्या गोडधोड. मग सगळ्या माता माऊलींना विनंती आहे, आजची रात्र गेली, उद्या सकाळी सगळ्यांनी अंगण स्वच्छ झाडायचं, घराला तोरणं लावायची, दारामध्ये गुड्या किंवा भगवा झेंडा उभा करायचा, सगळ्यांनी चांगले कपडे घालायचे, शक्य झालं तर नवे किंवा नव्यासारखे, आणि जुने जरी असले तर धुतलेले मस्त प्रेस केलेले. उद्या असं नटायचं जस काय आपल्याला बघाय पाहुणे येणार आहेत. असं नटायचं आणि उद्या सगळ्यांनी हा आनंद साजरा करायचा. मी गावोगावी काय सांगितलं माहिती बुवा, जी बाई 22 तारखेला पुरण घालणार नाही तिला वर्षभर गुडघेन कमरा चालू देणार नाही. असे शाप दिलाय मी. आता काय बायाला मनात असते पण करीत नाही. ते माधव महाराज मगर म्हणायचे, काय माणसं जाड नसतात पण भलते जड असतात. माणसांना जाड असावं पण जड नसावं. म्हणून उद्या सगळ्यांनी तो आनंद काय करायचा आहे, व्यक्त करायचा आहे. आगळं वेगळं मंदिर झालं मंडळी. ऐकलं का, मंदिरामध्ये सगळा भारताला जायची इच्छा आहे. अयोध्येला जायची इच्छा तुमची नाही, माझी नाही आहे, पण तिथे एक व्यवस्था आहे. आपण नंतर तर जाणारच आहोत. मी तर बुवांना आत्ताच सांगतो, बुवा तुम्ही नेतृत्व करा, 4-5 दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन अयोध्येत करा, आम्ही सगळे तुमच्या मागे येऊ. आणि पुढच्या वर्षी अहो कुठं, गोव्याला कोण म्हणलं रे, तो म्हणला का काय. आणि बुवांना आता सांगतो, तुम्ही फक्त आम्हाला तारखा लवकर सांगा, तुमच्या नेतृत्वात आम्ही यायला तयार आहे. पुढच्या वर्षी अयोध्येला जाऊ, तुम्ही म्हटले तर जप करू, अयोध्येमध्ये एखादी रामकथा करू आणि आनंद लुटू अयोध्येच्या कार्यक्रमाचा. पण आता उद्या आपण सगळेच तिथं जाऊ शकणार नाही. तिथं काय आहेत, बऱ्याचशा अडचणी आहेत. पण ऐका मंडळी, आम्ही अयोध्येत जाऊ शकत नाही, पण उद्या केळी वेळीला अयोध्या केल्याशिवाय राहायचं नाही. ध्यानामध्ये ठेवा, उद्या केळी वेळी अयोध्या बनली पाहिजे. म्हणून राम वनवासातून आले आणि पाहना आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ. रघुकुळाचे नाथ अयोध्येमध्ये आले, सगळ्यांनी जय जयकार केला. पण लय गोड शब्द तो कोबऱ्याने वापरला, आलिंगीला भरत. पण आल्याबरोबर पहिलं आलिंगन रामानं कोणाला दिलं, भरताला दिलं. भरतालाच का बरं दिलं, भरताला काय दिलं, कारण राम राज्याचा सुखाचा खरा अधिकारी, पुरस्काराचा पहिला अधिकारी तोच आहे ज्याला सत्तेची लालसा नाही. भरत कोण आहे,
राम राज्यावर बसतो तेव्हा पहिला पुरस्कार कोणाला मिळाला पाहिजे? ज्याला सत्तेची काही नाहीये, लालसा नाही. भरत असेत भावाच्या पादुका सिंहासनावर ठेवून 14 वर्ष त्यांनी राज्य चालवलं, एकदाही गादीवर बसला नाही. मला असं वाटतं उद्या राम मंदिरात जेव्हा रामप्रभू बसतील ना, त्यांना पहिल्यांदा आडवाणी सारख्या लोकांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. रामाला सुद्धा वाटेल, अरे वो प्रवीणजी नाही दिखाई दे रहे, अरे साधी ऋतुंबरा कहाँ है, प्रवीण जी नहीं दिखाई दे रहे, मुरली बरोबर ना, मुरली मनोहर जोशी कहाँ है. उद्या राम सुद्धा विचारील, हात धरून विचारील, कुठे ती माणसं, कुठे ती माणसं, अटलजी कुठे, कुठे अटलजी, अरे अटल नाही दिखाई दे रहा. पण ऐकलं का ही मंडळी, ऐकलं का ही मंडळी नक्की साकेत धामात गेलेली आहेत. इथं दह्या दुधाचा अभिषेक पडल तर स्वर्गातून ह्या लोकांच्या डोळ्यातून पडणाऱ्या प्रेम अश्रूचा अभिषेक उद्या रामावर होईल ध्यानामध्ये. ह्या प्रेम अश्रूचा अभिषेक होईल. काल परवा आपकी अदालत मध्ये साधी ऋतुंबऱ्या आल्या होत्या. रजत शर्माने एक प्रश्न विचारला साधी ऋतुंबरांना, लय गोड है. मैंने साध्वी जी ऐसी एक चर्चा बन रही है, मंदिर का काम तो पूरा नहीं हो रहा है, हुआ है, मंदिराचं काम तर झालेलं नाही, तरी रामाची मूर्ती बसवली जाते. ह्याच्यामध्ये काही राजकीय स्टंट आहे का? 2024च्या आधी टार्गेट आहे का? मला साधी ऋतुंबराने उत्तर लय गोड दिलं. म्हणजे रजतजी, दगडाचं मंदिर आता बनतंय, आमच्या भावनेचं मंदिर बनून किती वर्ष झाले तुम्हाला काय माहिती. आमच्या मंदिराला तितिक्षेचे खांब आम्ही लावलेले आहेत, आमच्या भावनेचे कळस आणि शिखर, आमच्या भावनेतलं राम मंदिर कधीच बनून तयार आहे. आणि तुम्ही काय या दगडा मातीच्या मंदिराची वाट बघता आणि पूर्तीची वाट बघता. आमचं मंदिर कधीच पूर्ण झालंय. राम येऊ द्या, राम येणार आहेत, बाकी काही बोलायचं नाही. म्हणून ही सगळी मंडळी, कोठारी बंधू, ही मंडळी उद्या रामाला आठवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मी म्हणतो जसा रामाकरता भरत समर्पित आहे, तसा उद्या अयोध्येत आलेला राम पहिल्यांदा ह्या लोकांना आलिंगन देईल. अवघा जय जयकार आलिंगीला भरत, भरताला आलिंगन दिलं. आणि मग एक आहे, आनंद झाला की माणूस तो व्यक्त करत असतो. मग तो व्यक्त कसा केला? अभंगाचं दुसरं चरण. आनंदले लोक नर नारी परिवार, आनंदले लोक नर नारी परिवार, आनंद परिवार, लोक नारी परिवार, आनंदले लोक नर नारी परिवार, आनंदले लोक नर नारी परिवार, आनंदले लोक नरनारी परिवार, आनंदले लोक नरनारी परिवार. शंख बेरे तुरे वाद्यांचे गजर, शंख बेरे तुरे वाद्यांचे गजर, शंख बेरे तुरे वाद्यांचे गजर, आनंदले लोक नर नारी परिवार, आनंदले लोक नर नारी परिवार, शंख बेरे वाद्यांचे गजर, शंख बेरे वाद्यांचे गजर, शंख बेरे तुरे वाद्यांचे गजर, आनंदले लोक नर नारी परिवार, आनंदले लोक नर नारी परिवार. आनंदले लोक, त्रैलोक्याला आनंद झाला. आनंदले लोक, नर नारी, पुरुषांना नारींना सगळ्यांना आनंद झाला. आणि त्यांनी शंख वाजवले, भिरी वाजवल्या, तुऱ्या वाजवल्या, तुताऱ्या म्हणतो ना, तुताऱ्या वाजवल्या, आणि सगळा जय जयकार केला, हलकल्लोळ केला. ऐका म्हणजे काय असतं माहितीये का, आपल्याकडे एक मन आहे, आता ते आधुनिक आहे, त्याचा DNA तपास आहे.
इसके रगों में किसका खून दौड़ रहा है देखिए जरा, पूछो जरा. म्हणून अशी काही मंडळी आहेत मंडळी आपल्या समाजात आहेत, पण त्यांना राम झेपण. आज त्यांचा डीएनए तपासला पाहिजे. कोण्या तरी काळात जाता जाता का होईना पण ह्यांच्या मायला तुगलक लागला असला. आणि अशी काही मंडळी आहेत. आज मी वाचलं महाराज, सौदी अरब मध्ये शिवाजी महाराज 11 ब्राह्मण नेलेत भारतातून. किती? 11. आणि कशा करता? उद्या सौदी अरब मध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेला सुंदरकांडाचं पाठ होणार आहे सौदी अरब मध्ये. इंडोनेशिया बरं असं समजू नका हे सौदी अरब इंडोनेशिया आपल्या भारतातले जे लोक गेले ते करतायत असं नाही. त्या ठिकाणचे लोक. आणि इंडोनेशिया यांचं जे जसं आपल्याकडे पार्लमेंट आहे, जसं पाकिस्तानचं व्हाईट हाऊस आहे, तसं इंडोनेशियाचं जे मुख्य त्यांचं सभागृह आहे त्या सभागृहामध्ये रामचरित्राचे शिल्प आहेत. आजही त्यांचा जो मुख्य सण असतो इंडोनेशियामध्ये, त्यांचा जो वार्षिक सण आहे, त्या सणाला काय असतं माहितीये? त्या सणाला ते लोक विविध वेशभूषा करतात आणि ती वेशभूषा रामायणाशी संबंधित आहे. म्हणजे एकेकाळचा तो हिंदू देश आहे, मग त्यांच्या रक्तातला डीएनए जागा झाला आणि ते राम मंदिराचा आनंद जल्लोष तिथं साजरा करणार आहेत. म्हणून कोण साजरा करणार उद्या आनंद? जे रामाचे आहेत ते. ज्यांना वावडे ना तपासावत लागणार आहे. आनंदले लोक नर नारी परिवार, शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर. पुरुषांनी जय जयकार केला. माझा आवाज बसला करता का मदत? सगळ्यांनी काय केला? तुम्ही करणार का? प्रभु रामचंद्र भगवान की, सियावर रामचंद्र की. लोकांनी जय जयकार केला आणि माता मौल्याने लगेच ताट घेऊन आल्या. करती अक्षयवाणी ओ वाडी ती रघुवीरा. अक्षयवाणी करतात, रघुरायाला ओवाळू लागल्या. ओवाळू लागल्या कोणाला? लक्ष्मी सहित लक्ष्मण दुसरा. लक्ष्मी म्हणजे सीतेच्या रूपात असणारी लक्ष्मी आणि दुसरा लक्ष्मण. या तिघाला त्या काय करू लागल्या? ओवाळू लागल्या. मला एकच पारमार्थिक भाव सांगायचा आहे आणि सेवा आता संपवायची आहे. ऐका मंडळी, राम आला म्हणजे आध्यात्मिक सुख आलं, लक्ष्मण आला म्हणजे आधी दैविक सुख आलं, आणि लक्ष्मी आली म्हणजे आधी भौतिक सुख आलं. विठाला जीवाला सुख 3 प्रकारचं पाहिजे. आधी भौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि आधी दैविक सुख. आधी भौतिक सुख म्हणजे काय? शरीरालाही सुख पाहिजेच, पैसा अडका पाहिजेच, ध्यानात ठेवा. म्हणून रामकृष्ण आपलं स्वामी विवेकानंद म्हणतात, पश्चिम बंगाल, ओरिसा या ठिकाणी ख्रिश्चन मिशनरी फार यशस्वी आहेत. त्या काय आहेत? कारण त्यांनी काय केलं? आम्ही सांगितलं चांगलं जगा, तुम्हाला स्वर्गात अमृत भेटेल. त्यांनी लगेच गहू दिले. आम्ही सांगितलं तुम्ही चांगलं आचरण करा, स्वर्गात तुम्हाला अप्सरा भेटतील. त्यांनी लगेच मुली दिल्या. कारण आत्मविचार देहापासून चालू होतो आणि गरज आधी भौतिकतेपासून चालू होते. जेव्हा पोटामध्ये भूक असते ना, किती चांगलं गायन असू द्या बरं नाही वाटत. जेव्हा पोटाला कडकडून भूक लागते ना, तेव्हा किती चांगलं कीर्तन असो मन नाही लागत. कारण का? कोणत्याही सुखाची सुरुवात ही आधी भौतिकतेपासून असते. म्हणून लक्ष्मी आली. झाले रामराज्य काय उन्हे आमाशी, धरणी धरे पिके गायी ओळल्या म्हशी. म्हणजे आधी भौतिक सुख आलं. आधी भौतिकता परिपूर्णता देत नाही. पैसा भरपूर आहे, संस्कार नसतील तर आधी दैवी संपत्ती पाहिजे. दया क्षमा नरा नारी लोका है ना. जसा गोकुळात भगवान आला तेव्हा मग रामप्रभू आल्यावर काय झालं? लक्ष्मणाच्या रूपाने. लक्ष्मण म्हणजे साक्षात विरक्ती आहे आणि विरक्ती दैवी गुणातला एक गुण आहे. म्हणून आधी दैवी संपत्ती आली लक्ष्मणाच्या रूपाने. आणि आधी दैविकता, आधी भौतिकता, त्याचबरोबर आध्यात्मिकता पाहिजे, आत्मसुख पाहिजे. रामाच्या दृष्टीने तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, हे आध्यात्मिक सुख आलं.
आणि या तिन्ही सुखाची रेलचेल झाल्यामुळे तुकोबाराय म्हणतात झाले राम राज्य झाले राम राज्य आनंदाने साकारे. झाले राम राज्य आनंदाने साकारे. तुका म्हणे काही वाचा नारी बाळे. अशा तीन सुखाची रेलचेल झाली आणि काय झालं झाले राम राज्य आनंदली सकळे. राम राज्य झालं, राम राज्यावर आले आणि सगळी आनंदी झाली. कोण कोण? तुका म्हणे गाई वत्स नर नारी बाळी. गायलाही आनंद झाला. गायीना वाटू लागला अरे राम राज्यावर आला, आता आमची हत्या होणार नाही. हो, वत्साना वाटायला लागलं जसा गो हत्या बंदी कायदा होईल तसा गोवंश हत्या बंदी कायदा होईल. हो, कायदे दोन आहेत, गो हत्या बंदी आणि गो वंश हत्या बंदी. हो, गायीला आनंद काय झाला की आता आम्हाला मरावं लागणार नाही. गायीच्या वासरांनाही आनंद झाला, आता आम्हाला संरक्षण मिळालं. गाय वत्स्य नर नारी बाळे, नरांना आनंद झाला, नरांना आनंद झाला. आता आम्हालाही काहीतरी उद्योगधंदा मिळेल, सुख मिळेल. बाया सुद्धा सुरक्षित झाल्या. युपी मध्ये जाऊन बघा मंडळी तुम्ही. कृपा करून आमच्यावर कोण्या पक्षाचा शिक्का मारू नका बरं तुम्ही. हे मंडळी म्हणून आमच्यावर एक आरोप आहे, हे कीर्तनकार म्हणजे बीजेपीची आध्यात्मिक आघाडी आहे म्हणतात. आमच्यावर काय आरोप आहे? हे कीर्तनकार म्हणजे बीजेपीची आध्यात्मिक आघाडी. आता म्हणतात त्याला काय करावं. महाराज आम्ही रामाच्या पक्षाचे ना, आम्ही बीजेपीचे ना आम्ही काँग्रेसचे. आणि मग होतं काय, आम्ही बोलतो धर्मावर आणि धर्माच्या सगळ्याच गोष्टी यांच्याशी जुळतात. ह्यांना वाटतं ते त्यांचे. तसं नाही. अरे तुम्ही धर्मानं जगा, आम्ही धर्मावर जेव्हा बोलू त्याचं बेनिफिट तुम्हालाही मिळेल, तुम्हालाही मिळेल. तात्पर्य मंडळी कोण्याच पक्षाचे नाही. पण इकडं पहा, आम्ही जर धार्मिक असू, आम्ही धर्मावर बोलू नये का? आणि केवळ तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून बोलू नये का? हो, नाही नाही, साहेबाला बरं नाही वाटायचं. अहो साहेब तुम्हाला बरं नाही वाटायचं म्हणून आम्ही काही बोलायला तयार नाहीये. हो, तुम्ही सुद्धा कधीतरी आम्हाला बरं वाटेल असे निर्णय घ्या. आम्ही तुमच्या मागे आहोत. ऐकलं का? निदान आम्ही आज राम मंदिर कोण्याही पक्षानं करू. हो, आता ते काय मुळात पक्षाचं नाहीच आहे, ह्याच्यात काही पण ओढून ताणून आणलं जातं ते सोडून द्या. खरं तर राम भक्तानं मंदिर बांधलं ना, बीजेपीनं बांधलं ना काँग्रेसनं बांधलं. हे राम भक्ताच्या तपश्चर्याला आलेलं काय आहे? फळ फळ. उदाहरण सांग. निंबा महाराज एक मिनिट पुढे या, गुळाची वाटी घेऊन या, उदाहरण सांगायचे यांना. थांबा ना. बुवा मला गुळ कसा लागला माहितीये का? गोड लागला. गोड काय लागला? गुळ. निंबा महाराजांना कशाला म्हणून मी दिला म्हणून गोड लागला. वा जागा आता गुड गोड लागला. हो, मी दिला ह्या श्रेयाला अर्थ नाही. राम मंदिर कोणी बनवलं? राम भक्ताच्या बलिदानानं बनवलं जाणार. आम्ही असं बोला काय लागलो की मग ते जातं कुणीकडं काहीकडं. पण तसा आमचा उद्देश नाही. आम्हाला तसं म्हणायचं नाही. आणि मग आता काय करावं? बोलावं लागेल दुसरं वाक्य बुवा आम्हाला तसं म्हणायचं नाही. आणि तुम्हाला जर तसं वाटत असेल तर आम्हाला तसंच म्हणायचे, विठाला विठाला विठाला. राम मंदिर पूर्ण झालं, होईलच पूर्ण. उद्या राम मंदिरात रामप्रभू येतील, राम राज्य होणार आहे. आणि ऐकलं का मंडळी, हे पक्ष वजा होऊन खरंच या देशाला आता राम राज्याची गरज आहे. कारण ही भूमी राम राज्य होण्याकरता भौतिकतेनं नटलेली आहे.
बौद्धिकतेनं नटलेली आहे. तुम्हाला 2 मिनिटात उदाहरण सांगतो. राम राज्य काय असतं? नाही शंका कोणा कोणी विषयी, करी द्वारकेशी राज्य देव. द्वारकेचं वर्णन आहे, ऐका. राम राज्य काय असतं? दैहिक दैविक भौतिक तापा, राम राज नाही कहूँ व्यापा. आधी दैविक, आध्यात्मिक आणि आधी भौतिक ताप राम राज्यात कोणालाच नसतो. आधी दैहिक ताप म्हणजे काय? रोगराई पसरत नाही राम राज्यामध्ये. 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. राम राज्य आल्यावर काय होतं? रोगराई पसरत नाही. याचा अर्थ असा, 2 प्रकारचे देश आहेत जगामध्ये. काही देश रोग आल्यानंतर त्याच्या उपाययोजना शोधतात, आणि असे काही देश आहेत ते रोग होऊ नये याच्या उपाययोजना शोधतात. घाण पाणी पिल्यानंतर कावीळ होतो. घाण पाणी मच्छर, घाण पाणी साचल्याने मच्छर वाढतात, त्यानं डेंगू मलेरिया वाढतो. मलेरियावर औषध देणं हा पुरुषार्थ नसतो, अरे मच्छरच होऊ द्यायचे नाही हा पुरुषार्थ असतो. आध्यात्मिक ताप म्हणजे शरीरातून निर्माण होणारे रोग, शरीरी उपजे रोग व्याधी आहे ना. म्हणून आधी दैहिक ताप रामराज्यात कोणाला नव्हता, आधी दैविक नव्हता. आधी दैविक म्हणजे काय? दैवी वृष्टी का अनावृष्टी, राजकीय लुटला झाला कष्टी. हे इन्कम टॅक्स आहे ना, ह्याच्या धाडी पडणं किंवा इन्कम टॅक्स, हो इन्कम टॅक्स आपल्याला एक्स्ट्रा द्यावा लागणं, हा सुद्धा काय आहे? आधी दैविक ताप आहे. पण हे कोणाला? हे कोणाला? आधी दैविक ताप कोणाला? राजकीय लुटिले झाला कष्टी. कधी? तुमच्या काहीच गुन्हा नाही, तुम्ही तुमचं ठरल्याप्रमाणे स्टेटचा आणि राज्याचा 18% भरता, सगळं करता, तेव्हा जर तुमच्यावर काही शासन धाड पाडू शकतं का? नाही. पण तुम्ही जर लपू लागले, कर्ज चुकू लागले, कर चुकू लागले, आणि तुमच्यावर जर धाड पडली, तर मग हा दोष सरकारचा का आपला? तुम्हाला साधं उदाहरण सांगतो एक. ते पॅराशूट तेल आहे ना, 5 मिनिटं घेतो आता, वेळ संपली, 5-10 मिनिटं. पॅराशूट तेल आहे ना, पॅराशूट तेल खोबऱ्याचं. आपल्याकडे ही घटना 2-3 वर्षापूर्वीची, अपडेट काय करायचे टक्केवारी ते मला आता माहित नाही, पण ती घटना जेव्हा मी वाचली ती तेव्हाच सांगतो. आपल्याकडे खाद्य पदार्थावर 5% कर आहे आणि सौंदर्य प्रसाधनावर 12%. खाद्य पदार्थावर किती? 5%, आणि सौंदर्य प्रसाधनावर 12. म्हणजे फिरून लावली, आपलं नाही काय फेरेन लावली, पावडर, शॅम्पू, ह्याच्यावर किती आहे जीएसटी? 12%. तेल, पीठ, हे जे खाद्यपदार्थ, बिस्किट, ह्याच्यावर किती आहे? 5%. हे पॅराशूट तेल आहे ना, हे 5% जीएसटी भरत होतं. काय करत होतं? 5% कर भरत होतं. इन्कम टॅक्सनं टाकली केस त्यांच्यावर. कोणावर? पॅराशूट कंपनीवर. कारण दरवर्षी 60% कर बुडवतोय, चुकवतोय. 5%, कारण ते सौंदर्य डोक्याला लावतात ना लोक तेल खोबऱ्याचं, मग ते सौंदर्य प्रसाधनात आलं आहे ना. सौंदर्य प्रसाधनामध्ये आलं, 12% भरायला पाहिजे, पण भरतो किती? 5%. त्याच्यावर धाड टाकली. जेव्हा कोर्टात, उच्च न्यायालयात ही केस गेली, तर पॅराशूट कंपनीवाला जिंकला. काय जिंकला? कारण त्यानं त्या पॅराशूट ची बाटली आहे, त्याच्या पाठीमागे इंग्रजीत वाक्य टाकले, इडिबल ऑइल, खाद्य तेल. कारण दक्षिणेत खोबऱ्याचं तेल खातात. मग त्याने सांगितलं, आम्ही खाद्य तेल म्हणूनच विकतो, लोक डोक्याला लावतात, त्याला आम्ही काय करावं? लक्षात येतं तुमच्या? असे चोर आहेत महाराज. माझा खूप चांगला एक सीए मित्र आहे, हुशार आहे बरं, नुसतं नाही. त्यांनी सांगितलं, ज्या दिवशी भारतातला प्रत्येक व्यक्ती इन्कम टॅक्स भरील, तेव्हा भारताला 0.5% जरी कर भरला तरी भारत स्वित्झर्लंड होईल. म्हणजे काही तर लोकसंख्या एवढी आहे, पण लोक काय करतात? कर चुकवतात, सगळे चुकवतात, चांगले चुकवतात. ठेवून मारा, तुमचं कसं आहे? तुमचं कसं आहे? तर मी तुमच्या माहितीस्तव सांगतो, मी जेव्हापासून कीर्तन करायला लागलो तेव्हापासून तर नाही, पण 7 वर्षापासून दरवर्षी मी आयटी रिटर्न भरतो. जर मी या देशाचा नागरिक आहे आणि तेवढं जर माझं इन्कम असेल, तर मी त्या देशाचा कर भरण्यास बंधनकारक आहे. मी भरला
पाहिजे. महाराज ऐका, धुंडा महाराज किती जुना काळ आहे, मामांचा काळ किती जुना आहे. जेव्हा चीनचं युद्ध झालं 62 साली, धुंडा महाराजाचा अमृत महोत्सव झाला होता. त्या अमृत महोत्सवातून धुंडा महाराजाच्या सप्त्यातून उरलेले 11,000 रुपये त्या काळातले मामासाहेबांनी, इंदिरा सरकार होतं तेव्हा त्यांना डोनेट केले होते, पण ते चेक न केले. धुंडा महाराज लाईट बिल 1.5 रुपये असायचं, 1.5 रुपयाचा चेक द्यायचे. म्हणजे आमच्यातही असे लोक आहेत बरं, सगळेच काय असे नाहीयेत. तुमच्या गाठीत त्यांच्याशी पडतात, त्याला आम्ही काय करावं. भौतिक ताप म्हणजे सध्या जो होणारा निसर्गाचा कोप. महाराज सध्या आमचा मराठवाडा अशा द्विधा अवस्थेमध्ये, सोबतच पेरलेलं हरभर, एकदाच पेरलेली तूर निम्मी काढायला आली आणि निम्मीची शेंग आहेत आणि कायला फुलं आहेत. यावरच निसर्ग चित्र वेगळे बाबा. आमची आई म्हणली आता का वाळलेले घाटे काढा आणि वल्ले ठेवा, असा प्रश्न पडलाय म्हणले. अशी स्थिती झाली. हे कशामुळे? हे वाढत चाललेलं प्रदूषण. रामराज्यात काय होतं, प्रदूषण वाढू नये याची काळजी घेणं, आणि ह्याची शासन ज्या दिवशी काळजी घेईल त्या दिवशी रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. होऊ शकतं, पण महाराज ह्याच्यातही आपली माणसं लय डोके हुशारबाज. हे रोडवरची वाहनं कमी व्हावे, प्रदूषण कमी व्हावं, याच्या करता एक समिती बसली होती. घडलेली घटना आहे, नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली. म्हणजे आपण असं करू, एका गाडीला परमिशन 1+4 आहे, म्हणजे ड्रायव्हर आणि 4 माणसं. काय गाडीला 1+6 आहे, काय 1+7 आहे ना. मग ज्या गाडीला परमिशन 5 माणसाची आहे, जर त्या गाडीत 5 माणसं दिसले तर त्याला टोल नाका नाही. याचा फायदा काय होईल? म्हणे काय होईल, 2-2 लोक जे गाडी घेऊन जाणार आहेत ते सगळे एका गाडीत येतील, आणि मग त्याची गाडी घरी राहील, आणि टोल नाका वाचण्याच्या निमित्तानं तरी एका गाडीत ते जातील. एका म्हणे भारत आहे काय, लोक असं करतील, 4-5 माणसं टोल नाक्याच्या अलीकडे उभं राहतील. ते म्हणजे टोल 50 आहे, आम्हाला 20च दे, तुला पलीकडे नेऊन घालतो. हे असं आहे बघा. ते जाऊ दे आता, लय बारीक आहे. म्हणून वाहनांचा. म्हणून पहा मंडळी, आपला देव गणपती आहे, एक गणपती देव आहे की नाही. भगवान गणेशाचं वाहन काय? उंदीर आहे. एवढा मोठा देव आणि वाहन एवढं, किती मोठा देव, महाकाय, आणि वाहन काय? उंदीर. याचा अर्थच असा आहे, भगवान गणेशाने तुम्हाला आम्हाला सांगितलं, मोठे किती व्हा पण गरजा कमी ठेवा. जर तुमच्याकडे मोटरसायकलवर जर केळी वेळून अकोल्याला जाऊन येणं होत असेल तर 4 व्हीलर काढता कशाला? गरजा कमी ठेवा. म्हणजे प्रदूषणाचा विचार इथून आपल्याला शिकायचा. रामराज्यामध्ये सगळे परस्परावर प्रेम करत होते, परस्परावर त्यांचं काय होतं? प्रेम होतं. आता परस्परावर हाय का नाही ते तुम्ही तुमचं बघा. चलई स्वधर्म निरत श्रुती नीती. त्या काळामध्ये कायदा, श्रुती काय म्हणते, स्मृती काय म्हणते, यानुसार लोक चालायचे. सत्यमद, धर्मंचर, स्वाध्याय महाप्रमद, कलंजा महाभक्ष असे वागणारे लोक आहेत. चरो चरण धर्म जगमाही, पुरी राहा सपने हो अग नाही. लोकांना स्वप्नामध्ये सुद्धा पाप येत नव्हतं. इथं जागेपणे आम्हाला येईना, पुण्य येईना, पण रामराज्यात स्वप्नात सुद्धा कोणाला पाप येत नव्हतं. राम भगती रत नर अरु नारी, सकल परमगती के अधिकारी. गोस्वामीजी म्हणतात, सगळे नर आणि नारी राम पूजेमध्ये रत होते आणि सगळेच मोक्षाचे अधिकारी होते. आता पुढचं लय महत्वाचे बरं. अल्प मृत्यू नाही कवनी पीरा. कोणीच कमी वयात मरत नव्हतं. ऐकताय ना? कोणीच रामराज्यात कमी वयात मरत नव्हतं. का मरत नव्हतं? कारण रामराज्यात व्यसन नव्हतं. रामराज्यामध्ये बेफाम गाड्या चालवणारे नव्हते. रामराज्यामध्ये परस्पराचे खून करणारे नव्हते. वर्ध्याकडे घटना घडली महाराज. एका पोराशी तिचं प्रेम होतं, लग्न झालं, तर नवीन लग्न झालेल्या पोरीनं सासू सासरा नंदेचा नवरा आणि तिचा नवरा आणि नंदेचं लेकरू असे 6 माणसं जेवणात विष घालून मारले. हो, पण रामराज्यामध्ये असं काय होत नाही.
सब सुंदर सब बिरुज शरीरा, सगळ्यांचे शरीर निरोगी, सगळे सुटसुटेत मस्त. हो, माझ्यासारखे. नाही दरिद्र कोण दुःख न देना. राम राज्यामध्ये कोणी दारिद्र्य नाही, कोणी बेरोजगार नाही, कोणी बेरोजगार नव्हतं, कोणी दुःखी नव्हतं, कोणी दीन नव्हतं, नाही कोणी अबुदन लच्छन हीना, कोणी अज्ञानी नव्हतं, बावळटपणा नव्हता. महाराज, आता मी काही वाईट वाटल, काही काही घटना सांगितल्यावर अजून सुद्धा कधी कधी असं वाटतं, खरंच हा देश सुशिक्षितांचा देश आहे का? कीर्तना सांगण्यासारखे सुद्धा उदाहरणं नाहीत. असो, सब निरदंब धर्मरत पुनी, कोणी दांभिक नव्हतं. सध्या सगळी नाटकी. एकदा सेवेची संधी द्या, अण्णा म्हणायचे, एकदा सेवेची संधी द्या, आम्ही तुमचं कल्याण करू. एकदा सेवेची संधी द्या, आम्ही तुमचं कल्याण करू. एकदा हे निवडून आले, हे मुंबईमध्ये, आपण घरी कल्याण मधातच अडकत म्हणायचं. एक पुढारी आला, म्हणला एकदा मला सेवेची संधी द्या. एक मला, साहेब मागच्या वेळी दिली होती, पाणी नाही. अरे पाणी घराघरामध्ये मी नळ बसवी. एक मला, साहेब आमच्या गावामध्ये लाईट नाही, घराघरामध्ये मी लाईट बसवी. तेवढ्यात एक मला, साहेब आमच्या गावात मसन वाटा नाही, घराघरात मसन वाटा बांधीन. अरे थोडा विचार कर, थांब जरा, थांब थांब थांब. सब निरदंब. ऐकलं का? केवळ पुढारीच नाही, पुढाऱ्याचा दंभ बरा, एवढा बेकार दंभ साधूचा असतो, एवढा वाईट दंभ साधूचा असतो. मग दांभिक साधू तेव्हा नव्हते, आणि दांभिक पुढारी तेव्हा नव्हते. तेव्हा राजसत्ता दांभिक नव्हती, आणि धर्मसत्ता ही दांभिक नव्हती. नर अरु नारी चतुर सब गुणी, सगळे नर नारी चतुर होते. एकच सांगतो आता शेवटची चोपाई, सब गुणज्ञ पंडित सब ज्ञानी, सगळे गुणाचे जाणते होते, म्हणजे दुसऱ्याच्या गुणाची कदर करणारे होते. सध्या अडचण काय माहिती का? गुणाची कदर कोणी करत नाही, गुणाचे ज्ञान ते होते. पंडित सब ज्ञानी, सगळे हुशार होते, सगळे ज्ञानी होते. सब कृतज्ञ नाही कपट सयानी, आणि त्या रामराज्यात कोणाच्याच मनात कपट नव्हतं, आणि कोणीच कृतज्ञ नव्हतं. सध्या एवढे कृतज्ञ, जिनं जन्म दिला तिच्याबद्दल कृतज्ञ, जी मला रोज जेवायला घालते त्या बायकोबद्दल कृतज्ञ, जो नवरा मला सांभाळतो तिच्याबद्दल कृतज्ञ, ज्या गुरुजीने मला शिकवलं त्या गुरुजीबद्दल कृतज्ञ. ही कृतज्ञता वाढली. पण रामराज्यात ही काहीच नव्हती. असं रामराज्य आहे म्हणून झाले रामराज्य आनंदली सकळे, तुका म्हणे गाई वत्से नर नारे बाळे. आता रामप्रभूला एकच विनंती करायची, रामप्रभू उद्या तुम्ही अयोध्येमध्ये जसे येत आहे ना, ह्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे झालाय. तसेच आता तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या भारतामध्ये रामराज्य व्हावं, आणि जी त्रेतायुगात रामराज्याची लक्षणं आहेत ती लक्षणं आम्हाला भोगायला मिळावी, अशी प्रार्थना करून विठोबा सेवेचा भाग संपला. आज जवळजवळ 8 दिवसापासून ताराचंद महाराज अभंग घ्यायचा आणि कीर्तन करायचे. हा आम्ही रोज करतोच, पण ह्याही दृष्टीने काहीसा विचार व्हावा म्हणून अभंगाची निवड केली, आणि जसं बोलता आलं तसं बोललो. हे बोलत असताना कोणा जातीयतेचा कोण्या पक्षाचा टार्गेट करून बोलणं हे नाहीये, केवळ राम मंदिर आणि धर्म या कळकळीपोटी हे बोलणं आहे. आपण सुद्धा आपल्या देशामध्ये कोण्या सर्वांकरता म्हणून यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, वारकरी संप्रदायासारखा जाती निर्मूलन करणारा संप्रदाय तुम्हाला जगात भेटणार नाही मंडळी. बघा, शतक होतं 12वं, शतक कोणतं आहे 12वं, पण 12व्या शतकामध्ये माझ्या ज्ञानोबाऱ्याने जी मांदियाळी मिळवली त्याच्यात माळ्याचे सावता महाराज होते, कुंभाराचे गोरोबा होते, महार समाजाचे माझे चोखोबा होते, माझी सोयराबाई होती, हो, लवार समाजाचे होते, कुंभार समाजाचे होते, शिंपी समाजाचे होते, तेली समाजाचे होते. अहो एवढंच नाही, कबीरा, मोमीन, लतिफा
मुसलमान, मुस्लिम सुद्धा होते. इथं आम्हाला मुस्लिम जात, मुस्लिम, शीख, महार, कुंभार, चंभार, तेली, कोळी, साळी हे नाही. आमची एकच जाती आहे, आम्ही भाविक आहोत. आणि दुसरी आमची एकच जात आहे, आम्ही भारतीय आहोत. आम्ही भारतीय. भारतात राहून जर पाकिस्तानचे गोडवे गात असेल तर मग तो आम्हाला भारतीय नाही वाटत. ध्यानात ठेवा, तो आम्हाला वाटत नाही. आम्हाला, मी मगाशीच बोललो ना, हो, जाकीर हुसेन हे आम्हाला कधीच मुस्लिम वाटत नाही. आता राशिद खान गेले, आपण किती त्याची खंत व्यक्त केली. हा, रशीद खानजी गेले म्हणजे या महिन्यात चंदू महाराज खूप मोठं नुकसान झालं संगीत क्षेत्रात. प्रभाताई आत्रे गेल्या, भवानी शंकर गेले, राशिद खानजी गेले. कसं आहे, प्रभाताईंचं वय 92 वर्षाचं होतं, ते समजून घेण्यासारखं होतं. पण राशिद खानजी सारखा स्वर सम्राट गेला. महाराज, आमच्या सगळ्या कीर्तनकारांनी त्या राशिद खानजीला कीर्तनातून श्रद्धांजल्या वाहिल्या. आम्हाला आदर आहे. ही सगळीच मंडळी, बिस्मिल्ला खान आमचे आहेत, जाकीर हुसेनजी आमचे आहेत, हो, अल्लादिया खान आमचे आहेत, फारुख अफ्तारी आमचे आहेत, अख्तरी बेगम आमचे आहेत. कारण का, ह्या भारतीयासाठी जगलेले आहेत. मग जात कोणतीही असो, फक्त भारतीय पाहिजे, हे ध्यानात ठेवा. पण इतर राहून जर म्हणून ऐकलं का, जो आला आम्हाला लुटून गेला, आमच्या देशाला त्रास दिला, त्या बाबरचे जर गोडवे गात असाल तर आम्हाला घुमटावर चढावं लागेल. आम्हाला घुमटावर चढावंच लागेल. ज्या औरंगजेबाने आमच्या शंभूराजाला एवढे हाल करून मारले, तुम्ही जर त्यांच्या समाधीचे गोडवे गात असाल, आणि तुम्ही पहा ना महाराज, मला वाटतं कंधार पृथ्वीराज चव्हाणाची समाधी कुठे, कोणत्या देशात, अफगाणिस्तान मध्ये का, त्यांच्या देशात आहे, कोणता तरी देश आहे. तर त्या देशामध्ये चपलीनं त्यांच्या समाधीला आपटतात, चप्पल मारतात, थुकतात आधी तिथं, आणि मग मजेतीत जातात. ते आमच्या राष्ट्रपुरुषाची अशी अवहेलना करतात. आणि आमच्या इथे जिथं अफजल खान ज्या प्रतापगडाच्या पायथ्याला फाडला, तिथं आमची लोक पूजा करतात. एवढा सहिष्णू आमचा देश आहे, एवढा सहिष्णू. म्हणून फक्त त्या सहिष्णुतेचा मर्यादा जर ओलांडली तर मग कधी मी उदाहरण पाहिलं होतं. उदाहरण काय, कोला लागला होता सश्याच्या माग, हो, हे शनिवारवाडा तिथं का बांधला त्याची कथा सांगतात. एका सश्याच्या माग कोला लागला, आणि कोला पळतोय, ससा पुढे पळतोय जीवाचं रान करून, आणि शनिवार वाड्याजवळ आलं, ती सस कोल्यावर धावलं, आणि त्याच्या आवेशाला पाहून कोलं पळून गेलं. नाना फडणवीस म्हणले, जागा लई चांगली, वीराची जागा आहे, इथं शौर्य देणारी जागा आहे. मग तिथं शनिवार वाडा बांधला. म्हणून मर्यादा असतात, पण त्या मर्यादेत सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून सगळ्यांनी उद्याच्या दिवस आपण भारतीय हो, हिंदू हो, आणि राम मंदिराचा आनंद सगळ्यांनी लुटू, हे ध्यानात ठेवा. रामाचं दुःख आणि रामाचा आनंद मी सांगितला. आता कृष्णाचं दुःख काय आणि कृष्णाचा आनंद काय, उद्या बुवा सांगतील. अशी विनंती करतो. सेवेला पूर्णविराम. पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ मंडळी मोठ्या निष्ठेने, मोठ्या प्रेमाने 36 वर्षापासून हे कार्य करतायत, त्या कार्याला नमन. सर्व गुणीजन महाराज मंडळी, माझी गुरुतुल्य सर्व ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो. आणि सर्वांना उद्याच्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या अनंत अनंत शुभेच्छा देऊन सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय, जय जय विठ्ठल.